आजचं आपलं जे विद्यार्थी मित्रांनो लेक्चर आहे हे आहे चौथं लेक्चर. ठीक आहे. आता कालच्या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचे जे विविध पैलू आहेत ते आपण बघितलेले आहेत. उद्दिष्टे काय आहे हे देखील आपण बघितलेले आहेत. त्यानंतर आपल्या परराष्ट्र धोरणाचे तत्व कोणते आहेत, जसं पंचशीलचं तत्व असू द्या किंवा अलिप्ततावादी धोरण आपलं असू द्या, नॉन अलाइन मुवमेंट असू द्या, तर हे सगळे किंवा गुजराल डॉक्ट्रिन असू द्या. ठीक आहे. गुजरालचा सिद्धांत त्यांनी काय सांगितला होता किंवा शेजारील संबंध प्रस्थापित करताना भारतानं कोणत्या कोणत्या गोष्टी मनात ठेवल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टी तिथं गुजराल सिद्धांतांनी गुजराल आय.के. गुजराल यांनी सांगितलेल्या होत्या. त्या सगळ्या आपण कालच्या व्हिडिओपर्यंत इथं आपण डिस्कस केलेले आहे आणि ते लक्षात ठेवा तुम्ही, कारण जेणेकरून तुम्हाला भारताचा परराष्ट्र धोरणासंबंधात जर कोणता प्रश्न आला तर तुम्ही सरळ सरळ ते जे पॉइंट स्लाइड्स मध्ये मी टाकलेले आहेत ते सरळ पॉइंट तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये तिथं लिहून तुमचं योग्य उत्तर तिथं बनवू शकतं. आणि मी परत परत रिपीट करतोय विद्यार्थी मित्रांनो की ज्या स्लाइड्सच्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवतोय त्या स्लाइड्स आपल्या ऍपवर आम्ही टाकलेल्या आहेत आणि त्या स्लाइड्सचा जरी तुम्ही योग्य पद्धतीने अभ्यास केला तरी तुमचा हा विषय संपूर्णपणे तिथं कंप्लीट होणार आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही जरी नाही वाचलं, फक्त आमचे व्हिडिओ जरी बघितले तरी मोर दॅन इनफ. आणि लवकरात लवकर आपली पुस्तक देखील येत आहे आंतरराष्ट्रीय संबंधावर, तर ती तुम्ही वाचू शकता ऍडिशनल इन्फॉर्मेशनसाठी. पण सद्य परिस्थितीत मुख्य परीक्षेच्या अनुषंगानं किंवा उत्तर लिखाणाच्या दृष्टिकोनातून हे जे व्हिडिओज आहे एवढे जरी तुम्ही बघितले आणि आमच्या ज्या PDF आहेत त्या जरी वाचल्या तरी मोर दॅन इनफ. याच्या बाहेर जर तुम्हाला काहीही करायचं नाही. तर आजच्या लेक्चर पासन म्हणजे चौथ्या लेक्चर पासन विद्यार्थी मित्रांनो आपण आज भारताचे शेजारील राष्ट्रांसोबतचे जे संबंध आहेत या विषयावर आपण आता एक एक देशासोबतचे भारताचे संबंध कसे आहेत हे आपण बघणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण भारताचे श्रीलंकेसोबतचे संबंध, आतापर्यंतचा ऐतिहासिक पार्श्वभूमी कशी राहिलेली आहे, आतापर्यंतचे संबंध कसे होते आणि वर्तमान काळात संबंध कसे आहे, म्हणजे प्रेझेंट कंडिशन मध्ये कोणत्या गोष्टी आहे, कोणते दौरे झाले का, भारताचे प्रधानमंत्री 2025 मध्ये श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेले होते, मग त्या दौऱ्यामध्ये काय निर्णय घेण्यात आले वगैरे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपण आजच्या लेक्चरमध्ये भारत श्रीलंका संबंधामध्ये इथं बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया. मी तुम्हाला सांगतोय की हा टॉपिक जो आहे हा भारत आणि भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबतचे संबंध जे आहे याच्या संदर्भातला आहे, सिलेबस मधला आणि महत्वपूर्ण टॉपिक आहे, कारण जास्त करून तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता भारत आणि शेजारील राष्ट्रांच्या संदर्भातच तिथं राहण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे. आता सर्वप्रथम कोणत्याही देशासोबतचे भारताच्या संबंधाचा अभ्यास करताना आपली सुरुवात कुठून होते, तर सुरुवात होते की भारताचे त्या राष्ट्रासोबतचं लोकेशन काय, म्हणजे जॉग्राफिकल लोकेशन काय त्या अनुषंगानं. तर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की भारत आणि श्रीलंका हे एक खूप जवळील देश आहेत. ठीक आहे. म्हणजे श्रीलंका हा भारताचा शेजारील राष्ट्र आहे आणि जवळपास आपण म्हणू शकतो की ही पालची समुद्रधुनी जी आहे ही श्रीलंकेला भारतापासून वेगळी करते. आणि यामध्ये जर एकंदरीत आपण अंतराचा विचार केला तर जवळपास 50 ते 60 किलोमीटर अंतरावर श्रीलंका भारतापासून वसलेली आहे. तर एका पद्धतीनं बघायला गेलं तर आपण श्रीलंकेसोबत सागरी सीमा तिथं शेअर करतो. ठीक आहे. आणि यामध्ये मुख्यत्वे जो राम सेतू आहे, ज्याला ऍडम्स ब्रिज देखील म्हणतात, तर या राम सेतूच्या माध्यमातून काय आपण वेगळे झालेलो. तर पालची समुद्रधुनी, राम सेतू, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आता यामध्ये विशेष करून जेव्हा आपण श्रीलंकेचा मॅप बघतो तर श्रीलंका काय एक प्रकारचं बेट आहे, खूप मोठं बेट आहे. ठीक आहे. आता यामध्ये बघा याची काही महत्वपूर्ण बंदर आहेत. ठीक आहे, ज्याला पोर्ट्स म्हणतात. तर यामध्ये महत्वपूर्ण जे पोर्ट्स आहे काय, हंबानतोटा पोर्ट्स. ठीक आहे. हंबानतोटाचं जे बंदर आहे हे खूप वन ऑफ द मोठं बंदर आहे श्रीलंकेचं. आणि हे बंदर विशेष करून चर्चेत येण्यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण इथं चीननं इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. ठीक आहे. चीननं गुंतवणूक केलेली आहे आणि याच्यासाठी श्रीलंकेनं मोठ्या प्रमाणावर कर्ज देखील घेतलं होतं. एक हंबानतोटासाठी घेतलं होतं आणि एक कोलंबोसाठी घेतलं होतं. ठीक आहे. आता कोलंबो श्रीलंकेची राजधानी आहे, तर कोलंबोचा एक पोर्ट सिटी प्रोजेक्ट आहे, तो डेव्हलप करायला देखील श्रीलंकेनं चायनाकडून कर्ज घेतलं होतं. पण तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की 2022 ते 2024 म्हणजे कोरोना काळाच्या नंतर जवळपास 2020 पासून तर 2024 पासून श्रीलंका आर्थिक संकटात सापडला होता. तर अशा वेळेस हे जे कर्ज चीनकडनं श्रीलंकेनं घेतलं होतं, हे कर्ज देण्यात श्रीलंका असमर्थ राहिला आणि त्यामुळे शेवटी काय झालं, तर हे जे हंबानतोटा बंदर आहे, हे हंबानतोटा बंदर तब्बल 99 वर्षासाठी श्रीलंकेनं चीनला लीजवर दिलाय. म्हणजे एका प्रकारे आपण म्हणू शकतो की काय झालंय, तर
श्रीलंकेनं हे बंदर गहाण ठेवले आहे. कोणाकडे गहाण ठेवलंय? चीनकडे गहाण ठेवलंय. म्हणजे अक्षरशः आता या बंदरावर चीनची पाळत आहे, चीनचे अधिकारी तिथे राहतात आणि चीनची हेरगिरी करणारी जी एक नौदल वाहक जहाज आहे ते देखील इथं सतत येत राहते आणि एक प्रकारे भारतावर पाळत ठेवण्याचं काम ती वेसल एक नौदलाची एक जहाज आहे ती करते. तर हे हंबानतोटा पोर्ट, कोलंबो इथं चीनचा सुद्धा एक अजून पोर्ट आहे महत्वपूर्ण, जे श्रीलंकेच्या पूर्वेकडे आहे, ज्याला त्रिंकोमली पोर्ट म्हणतात. आता या पोर्टचं महत्व असं आहे विद्यार्थी मित्रांनो, की रिसेंटली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेले होते, तर तेव्हा त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात आला की ते एनर्जी हब म्हणून या त्रिंकोमली मध्ये भारत डेव्हलप करणारे श्रीलंकेसोबत मिळून. त्यानंतर सर्वात महत्वाचा जो एक म्हणू शकतो प्रोव्हिन्स आहे, ठीक आहे, तो कोणता आहे किंवा राज्य जे आहे श्रीलंकेचं भारताच्या अनुषंगानं, ते कोणतं आहे? तर जाफना राज्य. हे वरचं जे जाफना पेनिन्सुला जे आहे, ठीक आहे, उपमहाद्वीप, तर बेसिकली या जाफनाचं महत्व भारताच्या अनुषंगानं खूप जास्त आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की एक दहशतवादी संघटना जिचं नाव लिट्टे होतं, LTTE, लिबरेशन टायगर्स ऑफ तामिल एलम, ज्याचा प्रमुख म्होरक्या जो होता प्रभाकरन, ठीक आहे, तर हा प्रभाकरन जो होता याचा जो प्रमुख बेस राहिला आहे या दहशतवादी संघटनेचा, तो हा जाफना राहिला आहे. आणि मुख्यत्वे त्याचं देखील विविध कारण आहे. कारण जर श्रीलंकेचा आपण इतिहास बघितला तर श्रीलंकेमध्ये प्रामुख्याने दोन वांशिक गट आहेत. एक आहे सिंहलीज गट, जो मुख्यत्वे बुद्धिस्ट आहे, ठीक आहे, बुद्ध धर्म आहे त्यांचा प्रमुख धर्म, आणि दुसरा जो गट आहे तो आहे तामिळ गट, ठीक आहे. आता हे सिंहली आणि तामिळ हे जे दोन वांशिक गट आहेत यांच्यामध्ये तिथे स्वतंत्र झाल्यापासून श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कंटिन्युअसली वांशिक संघर्ष, इथनिक कॉन्फ्लिक्ट तिथं सुरूच आहे आणि त्याच्या अनुषंगाने या जाफनाचं महत्व खूप मोठं आहे. तर ते देखील आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत की एक ऐतिहासिक पार्श्वभूमी कशी राहिली आहे, या लिट्टे संघटनेचं काम काय होतं आणि याच्यामध्ये भारताची भूमिका काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आज आपण या लेक्चरमध्ये भारत श्रीलंका संबंधामध्ये आज त्याचा आपण अभ्यास करणार आहे. आता इथे मुख्यत्वे जर आपण थोडा याचा भौगोलिक विचार केला श्रीलंकेचा, तर जो मध्य भाग आहे श्रीलंकेचा हा थोडा पर्वतरांगांचा भाग आहे, ठीक आहे, म्हणजे हा उंचावरचा भाग आहे आणि तिथून विविध नद्या श्रीलंकेच्या तिथं उगम पावतात आणि विविध भागांमध्ये तिथं जातात, ठीक आहे. त्यामध्ये प्रमुख जे शहर आहे त्या प्रमुख शहरांमध्ये एक कोलंबो शहर येतं, मधातलं कॅन्डी शहर येतं, ठीक आहे. पूर्वेकडे जर उत्तरेकडे आपण गेलो तर जाफना शहर एक येतं, ठीक आहे. इथं त्रिंकोमली बंदर, खाली हंबानतोटा बंदर, कोलंबो बंदर, मग जाफनामध्ये एक दोन बंदर आहे आणि हे महत्वपूर्ण जे गोष्टी आहे या तुम्हाला माहित असायला इथं आवश्यक आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे, आणि मुख्यतः जर इथं आपण बघायला गेलं तर ही जी पालची समुद्रधुनी आहे, या समुद्रधुनीमध्ये काय, तर आता इथे जे आपले मच्छीमार लोक आहेत, तर श्रीलंकेचे मच्छीमार देखील इथं जातात आणि भारताचे मच्छीमार देखील इथं जातात आणि मच्छीमारी करतात. पण आता तुम्हाला माहित असेल की सागरी सीमा जी असते प्रत्येक राष्ट्राला त्याची सागरी सीमा आखून दिलेली आहे, ज्याला आपण एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणतो, EEZ, ठीक आहे. म्हणजे त्या स्पेसिफिक क्षेत्रामध्ये आर्थिक साधनं किंवा आर्थिक संसाधनं एक्स्ट्रॅक्ट करण्याचा अधिकार त्या देशालाच असतो. तर त्या अनुषंगाने बघायला गेलं तर ही जी सागरी सीमा आहे, या सागरी सीमेला पार करून भारतीय मच्छीमार लोक श्रीलंकेत जातात किंवा कधी कधी श्रीलंकेचे मच्छीमार भारताच्या पाण्यात येतात. तर यामुळे देखील वादविवाद या दोन राष्ट्रांमध्ये सतत चालूच असतो. आणि ही जी सागरी सीमा, या सागरी सीमेला घेऊन देखील वाद अजून देखील आहे. भले तो वाद ऑफिशियली कागदोपत्री तो निवळला गेला आहे, पण अजून देखील जे तामिळनाडू आहे, तामिळनाडूची सरकार आहे, ते देखील त्यांचं सतत म्हणणं असतं की ही जी सागरी सीमा आहे ही आम्हाला पटणारी नाहीये. अशा प्रकारचं विधान तामिळनाडूच्या सरकारकडून किंवा तामिळनाडूतील अस्तित्वात असलेल्या विविध राजकीय पक्षाकडून सतत करण्यात येतच आहे. तर एक अशा पद्धतीनं ही आहे श्रीलंकेचा थोडं भौगोलिक रचना. तर थोडी तुम्हाला लक्षात ठेवा, ठीक आहे. आता याच्यानंतर आता वन बाय वन आपण बघूया की ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपण ऐतिहासिक पार्श्वभूमीचा जेव्हाही विचार करतो तर यामध्ये भारत आणि श्रीलंका संबंधाचा जर आपण विचार केला तर हे संबंध जवळपास तब्बल 2500 वर्ष जुने आहेत, ठीक आहे. तर कधी तर भारताचे श्रीलंकेसोबतचे मैत्रीपूर्ण संबंध हे जवळपास 2500 वर्षापासूनचे आहेत. त्याचे उदाहरण म्हणजे सम्राट अशोक जेव्हा होता तर सम्राट अशोकनी बुद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी त्याचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना बुद्धाच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी श्रीलंकेत पाठवण्यात आले होते. याच काळात भारतातून श्रीलंकेत बौद्ध धर्माचा प्रसार झाला. म्हणजे आज जे आपण श्रीलंका एक मेजर बुद्धिस्ट देश म्हणून उदयाला आला, त्याचं श्रेय कोणाला जातं?
तर 2500 वर्षापूर्वी अशोकच्या काळामध्ये ज्यांनी आपला मुलगा आणि मुलगी जे पाठवले ते बुद्ध धर्माचा प्रसार करायला, तर त्याला त्याचं श्रेय जातं. म्हणजे एक प्रकारे जर बघायला गेलं तर मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला जे सांगितलं सॉफ्ट पॉवर डिप्लोमॅसी, तर काय, तर बुद्ध धर्माचा उदय भारतातला आहे आणि तो भारतातून कुठे गेला, श्रीलंकेत गेला. म्हणजे एक ऐतिहासिक संबंध आपले राहिलेले आहेत. ठीक आहे. आणि हे संबंध इव्हन त्याच्याही आधी जातात. तर कधीपासून, त्याही पूर्वी भारत श्रीलंका संबंधाचा उल्लेख रामायणात आढळतो. सीतेचं हरण करून रावण जो आहे तो कुठे गेला होता, श्रीलंकेत गेला होता. आणि त्याच्याचमुळे रामायण घडलं. तर रामायणामध्ये देखील तिथं उल्लेख आढळतो भारत श्रीलंका संबंधाचा. तर म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं तर जी संबंधाची पार्श्वभूमी आहे, हिला खूप मोठा असा इतिहास राहिलेला आहे. आणि एक प्रकारे आपले सामाजिक संबंध असू द्या किंवा कल्चरल संबंध असू द्या, हे खूप वर्षापासूनचे दोन देशांमध्ये तिथं अस्तित्वात आहे. एकेकाळी श्रीलंकेवर अनेक राजांनी आणि राजेशाही घराण्यांनी सत्ता गाजवली. त्यानंतर हे जे बेट होतं श्रीलंकेचं, हे कोलोनाइज झालं म्हणजे काय, वसाहतवादी काळात विविध युरोपियन शक्तींनी हे बेट व्यापलं आणि शेवटी 1948 मध्ये ब्रिटिशांच्या वसाहतवादातून स्वतंत्र होऊन श्रीलंकेची स्वतंत्र देश म्हणून स्थापना करण्यात आली. आणि तेव्हापासून भारत श्रीलंका संबंध वृद्धिंगत व्हायला सुरुवात झाली. तर श्रीलंका हा भारताचा सर्वात जवळचा सागरी देश शेजारी आहे. प्रादेशिक सीमेपासून फक्त 30 नॉटिकल मैल दूरवर हा आहे. आता 1 नॉटिकल मैल म्हणजे किती, तर 1 नॉटिकल मैल म्हणजे 1.8 किलोमीटर. लक्षात ठेवा तुम्ही. कारण आंतरराष्ट्रीय सागरी सीमा मोजताना किंवा जे विशिष्ट जो देश असतो त्या देशापासून त्याचं एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन मोजताना जनरली जे मोजमापाचा एकक जे असतं ते असतं नॉटिकल मैल. नॉटिकल मैल म्हणजे काय, तर 1 नॉटिकल मैल म्हणजे 1.8 किलोमीटर. जवळपास तुम्ही 2 किलोमीटर पकडू शकता. म्हणजे एकंदरीत जवळपास 55 ते 60 किलोमीटरच्या जवळपास काय, श्रीलंकेचं बेट भारतापासून दुरीवर आहे. ठीक आहे. श्रीलंकेसोबत भारताचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहे. जसं मी तुम्हाला सांगितलंय की 2500 वर्षापूर्वी राजा अशोक यांनी आपला मुलगा आणि मुलगी यांना श्रीलंकेत पाठवलं होतं बुद्ध धर्माचा प्रसार करायला. आणि तेव्हापासूनच मुख्यत्वे श्रीलंकेमध्ये जास्तीत जास्त लोक काय झाले, बुद्धिस्ट म्हणून कन्वर्ट झाले. दोन्ही देशांमधील संबंध 2500 वर्षाहून अधिक जुने आहेत आणि दोन्ही बाजूंनी बौद्धिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि भाषिक परस्पर संवादाचा एक वारसा बांधला आहे. आता मुख्यत्वे याच्यामध्ये जर बघायला गेलं तर बुद्ध धर्माचा आता प्रसार झालेलाच आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की श्रीलंकेमध्ये 2 प्रमुख वांशिक गट आहेत. एक सिंहलीज गट जे मुख्यत्वे बुद्ध धर्म पाळतात आणि दुसरे म्हणजे तामिळ गट. आता हे जे तामिळ लोक आहेत यामधले मुख्यत्वे जे तामिळ लोक आहे हे कुठून आलेले, तर भारतामधून विस्थापित झालेले आहेत. ठीक आहे. आणि हे कोणी नेले, तर ब्रिटिशांनी. तिथे ज्या प्लांटेशन वर्कर्स होत्या, जे चहाचे वगैरे मळे होते, या चहाच्या मळ्यामध्ये काम करायला इथे तामिळ कामगारांना ब्रिटिशांनी त्या काळी नेलं आणि तेच तामिळ लोक तिथे स्थायिक झाले. ठीक आहे. तर एक प्रकारे म्हणजे श्रीलंकेमध्ये मुख्यत्वे सिंहली भाषा बोलणारे देखील लोक आहेत, पण मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळपास श्रीलंकेची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या 15 ते 20% लोक हे तामिळ समुदायाचे आहे आणि त्यांची मातृभाषा ही तामिळ देखील आहे. म्हणजे तामिळ बोलणारे लोक आहे आणि सिंहलीज बोलणारे लोक आहे. आणि इंग्लिश एक प्रकारचं ब्रिटिशच्या कालावधीत इंग्लिश ही तिथली ऑफिशियल भाषा होती, त्यामुळे इंग्लिश देखील बऱ्या प्रमाणात इथं चालते. म्हणजे प्रमुख जे 3 भाषा आहेत त्यामध्ये एक सिंहली भाषा, कारण मेजॉरिटी लोकांची ती मातृभाषा आहे, जवळपास 70 ते 80% लोकांची. त्यानंतर मग तमिळ भाषा येते. त्यानंतर मग विविध इंग्रजी भाषेचा देखील तिथं वापर केला जातो. ठीक आहे. अलीकडच्या वर्षात सर्वोच्च राजकीय पातळीवर जवळचे संपर्क, वाढता व्यापार आणि गुंतवणूक, विकास, शिक्षण, संस्कृती आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्य तसेच आंतरराष्ट्रीय हितसंबंधाच्या प्रमुख मुद्द्यावर व्यापक समज यामुळे चिन्हांकित केले आहेत. म्हणजे दिवसेंदिवस जर आपण बघायला गेलं, आता मी तुम्हाला याआधी देखील सांगितलेलं आहे की भारताचे आपल्या शेजारील राष्ट्रांसोबतचे संबंध जे आहेत यामध्ये मुख्यत्वे जेव्हाही आपण भारत श्रीलंका संबंधाचा उल्लेख करतो तर हे संबंध एक प्रकारे आतापर्यंत स्टेबल राहिलेले आहे. ठीक आहे. फक्त आपण थोडा 1990च्या दशकातला जर आपण कालावधी थोडा काढला तर आपण उर्वरित जर आपण बघतोय तर बऱ्यापैकी स्टेबल राहिलेले आहे. पण 2010 पासून हे संबंध परत चांगल्या पद्धतीने एस्टॅब्लिश झाले. पण चीनचा वाढता प्रभाव हा कुठेतरी एक प्रकारे अडथळा निर्माण करतोय. म्हणून एकंदरीत जर बघायला गेलं तर 2016-17च्या नंतर जे संबंध आहे ते परत आपल्या ट्रॅकवर आले आणि अजून दिवसांगणिक ते संबंध काय होत आहे, भारत श्रीलंकेचे संबंध वृद्धिंगत होत आहेत. ठीक आहे. त्यानंतर
पुढे वळूया. आता श्रीलंकेची पार्श्वभूमी आणि गृहयुद्धाचा इतिहास फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण हा असा काळ होता की ज्यावेळेस श्रीलंकेमध्ये अस्थिरता मोठ्या प्रमाणावर होती आणि त्याचा धोका इवन भारताला देखील मोठ्या प्रमाणावर एक उदयाला आलेला होता. मग तेव्हा भारताचं देखील इन्व्हॉल्वमेंट श्रीलंकेच्या आंतरिक घडामोडीमध्ये तिथं झालं होतं आणि त्याचाच विपरीत परिणाम म्हणून भारताला देखील त्याचे फळं भोगावे लागले आणि आपले माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या देखील या एका कारणामुळे तिथं झाली होती. चला तर बघूया. आता तामिळ आणि सिंहली हे श्रीलंकेतील दोन प्रमुख वांशिक गट आहेत. ठीक आहे. सत्तेसाठी तामिळींबरोबर सिंहलीचा चिरंतन संघर्ष स्वातंत्र्यापूर्वीपासूनच जोर धरत होता. म्हणजे आता हा जो इतिहास आहे, सिंहली मेजॉरिटी लोक म्हणजे आणि दुसरीकडे तामिळ मायनॉरिटी लोक, या दोघांमधला संघर्ष आहे. याला इतिहास स्वातंत्र्यापूर्वीपासूनचा राहिलेला आहे. बऱ्याच तामिळांनी इंग्रजी भाषेच्या शाळांमध्ये शिक्षण घेतले, जे वसाहती काळात उच्च शिक्षण आणि उत्तम रोजगाराचे माध्यम होते आणि त्यामुळे तामिळ लोकांना रोजगार वगैरे मोठ्या प्रमाणावर ब्रिटिश काळात तिथं मिळाला. पण स्वतंत्र झाल्यानंतर मग हा जो संघर्ष होता तामिळ आणि सिंहली मधला, हा संघर्ष एक वेगळं वळण घ्यायला लागला. ठीक आहे. त्याच्याच मध्ये स्वातंत्र्यानंतर सिंहली राष्ट्रवाद्याने शिक्षण आणि नागरी प्रशासनातील तामिळ उपस्थिती रोखण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आता हे जे तामिळ लोक ब्रिटिशांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर सरकारमध्ये होते किंवा ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये होते, प्रशासनात होते, मग यांचा टक्का कमी कसा करायचा त्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंकेला प्रयत्न सुरू झाले. आणि हे जे सिंहली राष्ट्रवादी लोक होते, मग यांनी शिक्षण आणि नागरी प्रशासनात तामिळींचा टक्का कमी कसा करायचा तर त्या अनुषंगानं तिथं काम करायला सुरुवात केलं. 1949 मध्ये 1949 मध्ये भारतीय मूळचे तामिळ प्लांटेशन वर्कर्स यांना मतदानापासून वंचित केले गेले. सिंहली राष्ट्रवादाची लाट सुरू झाली, ज्यामुळे प्रदेशातील तामिळ लोक दुरावले गेले. म्हणजे बघा, जसं स्वातंत्र्य मिळालं तसं लगेच 1 वर्षानंतर जे प्लांटेशन वर्कर्स होते, म्हणजे तिथले चहाचे मळे, कॉफीचे मळ्यामध्ये काम करायला ब्रिटिशांनी ज्या तामिळ लोकांना तिथं नेलं होतं ऍज अ लेबर म्हणून, मजूर म्हणून, त्यांना जो अधिकार दिला गेला होता मतदानाचा, तो अधिकार देखील त्यांचा काय केला गेला, हिरावला गेला. आणि तिथूनच संघर्ष पेटला. कोणामधला तर एकीकडे सिंहली लोकांचा आणि दुसरीकडे तामिळ लोकांचा. ठीक आहे. आता एकंदरीत बघा विद्यार्थी मित्रांनो, तर जे तामिळ लोक आहेत ते कुठे कुठे राहतात, तर तामिळांचं प्रामुख्यानं जो एक हे राहिलेला आहे, म्हणजे श्रीलंकेच्या भौगोलिक भागामध्ये तामिळींची सर्वात जास्त लोकसंख्या जी आहे ती मुख्यत्वे त्याच्या उत्तर भागात राहिलेली आहे, ज्याला जाफना म्हणतात. जाफना राज्य तिथलं एक राज्य आहे, तिथे प्रामुख्याने तामिळ लोक आणि श्रीलंकेच्या पूर्वेकडे या भागामध्ये, या दोन भागामध्ये तामिळींची लोकसंख्या सर्वात जास्त प्रमाणात आहे. आणि उर्वरित जो भाग आहे तो हा मधातला, म्हणजे जो सेंट्रल प्रोव्हिन्स जो म्हणतो त्याला. ठीक आहे. मध्य राज्य जे आहे, आता या राज्याला काय आहे, तर या मधातल्या भागामध्ये श्रीलंकेच्या एक प्रकारचा माउंटेन आहे. आणि तुम्हाला सगळ्याला माहित असेल की चहाचे मळे, कॉफीचे मळे, म्हणजे जे प्लांटेशन वर्कर आहेत त्यांना इथे स्थायिक केलं गेलं आणि इथे ते काम करतात, म्हणून इथे देखील त्यांची लोकसंख्या थोड्या प्रमाणावर आहे. पण जास्त प्रमाणावर तामिळ लोकांची लोकसंख्या ही उत्तरेकडे आहे आणि पूर्वेकडे आहे. ठीक आहे. जसं इथे मध्ये जी भाषा बोलणारे आहे त्या भाषा बोलणाऱ्यांच्या आधारावर हा मॅप आहे. यामध्ये तुम्हाला दिसत असेल हा पिवळ्या कलरचा जो रंग आहे हा सिंहली भाषा बोलणाऱ्या लोकांना दर्शवतो आणि हिरवा कलरचा जो रंग आहे तो तामिळ भाषिक लोकांना दर्शवतो. तो तामिळ भाषिक लोक मुख्यत्वे उत्तरेकडे आणि पूर्वेकडे आणि काही प्रमाणात मध्य श्रीलंकेमध्ये तिथे त्यांचं प्रमाण, त्यांचं वास्तव तिथं आहे. धर्माच्या आधारावर जर तुम्ही बघितलं तर सिंहली लोक जे आहे, जे प्रामुख्याने त्यांचा धर्म पिवळ्या रंगाने दर्शवलेला आहे, तो म्हणजे ते जास्त करून बुद्धिस्ट आहे. ठीक आहे. बुद्ध धर्म फॉलो करतात. आणि तमिळ वंशाचे जे लोक आहेत ते मुख्यत्वे हिंदू आहे, ते प्रामुख्याने उत्तरेकडे आणि पूर्वेकडे राहतात आणि मध्य श्रीलंकेमध्ये. आणि उर्वरित मुस्लिम्स आहे, काही प्रमाणात ख्रिश्चन आहे. पण जे दोन प्रमुख वांशिक गट आहेत त्यामध्ये एक तामिळ समुदाय आणि दुसरा म्हणजे सिंहली समुदाय. सिंहली समुदायाची जी त्यांची भाषा आहे ती सिंहली भाषा आहे आणि दुसरं तामिळ समुदायाची जी भाषा आहे ती आहे तमिळ भाषा. ठीक आहे. आणि यांचं साधर्म्य भारताच्या तामिळनाडू सोबत आहे, कारण जी तामिळ भाषा कॉमन असल्यामुळे एक प्रकारे तामिळनाडू मध्ये तिथं सहानुभूती आहे या लोकांबद्दल, कारण यांच्यावर वर्षानुवर्षे हे जे तामिळ लोक श्रीलंकेत राहतात यांच्यावर वर्षानुवर्षे तिथं अत्याचार होत आलाय. म्हणूनच जेव्हा केव्हा श्रीलंकेचा मुद्दा येतो किंवा श्रीलंकेचा राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान भारताच्या दौऱ्यावर येतो तेव्हा तामिळनाडूमध्ये प्रोटेस्ट सुरू होतं किंवा तामिळनाडूच्या राजकारणामध्ये एक त्याचं प्रतिबिंब दिसतं. आणि तिथं देखील त्यांच्याकडून देखील विविध प्रकारचे स्टेटमेंट किंवा अशा
गोष्टी बोलण्यात जातात की ज्यामुळे भारत सरकारवर देखील दबाव निर्माण केला जातो. म्हणजे जेव्हा केव्हा भारताचे श्रीलंकेसोबतचा संबंधाचा विचार येतो तेव्हा तामिळनाडूचा विचार तिथं करावा लागतो. ठीक आहे. तर त्यानंतर बघूया 1956 मध्ये. ठीक आहे. आता हा जो संघर्ष होता याला एक सुरुवात झाली एक प्रकारे 1949 मध्ये, जेव्हा जे प्लांटेशन वर्कर्स होते तामिळ समुदायाचे, त्यांना जेव्हा वोटिंगचा राईट नकारला गेला तेव्हापासून तो संघर्ष तो उदयास आला. पण एक प्रकारे म्हणू शकतो की या संघर्षाला अजून मोठ्या प्रमाणावर कन्वर्ट कधी झालं तर 1956 मध्ये कुप्रसिद्ध सिंहली ओनली बिल मंजूर होऊ दे, हा त्याच धर्तीवरचा आणखी एक प्रयत्न होता. म्हणजे आता याच्यामध्ये 1956 मध्ये श्रीलंकेच्या संसदेमध्ये एक बिल आणलं गेलं. त्या बिलचं नाव काय होतं? सिंहलीज ओनली बिल. सिंहलीज ओनली बिल म्हणजे की 1948च्या आधी ब्रिटिश वसाहतीचा भाग होता श्रीलंका. तर त्यामुळे ब्रिटिशांचा भाग असल्यामुळे इथली जी ऑफिशियल भाषा होती ती कोणती होती विद्यार्थी मित्रांनो? इंग्रजी भाषा होती. आता इंग्रजी भाषा असल्यामुळे तुम्हाला मी आता सांगितलं की हे जे तामिळ लोक होते हे शिक्षणामध्ये वगैरे पुढारलेले होते आणि यांनी इंग्रजी भाषा शिकली आणि यांनी विविध जॉब जे होते अवेलेबल ते घेतले. आता जेव्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक बिल यांनी 1956 मध्ये आणलं तिथल्या संसदेनं. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की आतापर्यंत जी आपली ऑफिशियल भाषा होती, ठीक आहे, तर ती ऑफिशियल भाषा इंग्रजी होती 1956च्या आधी श्रीलंकेमध्ये. मग 1956 नंतर ती ऑफिशियल भाषा चेंज करून कोणती केली? सिंहली केली. ठीक आहे. तर सिंहली केलीमुळे काय झालं तर जे तामिळ भाषिक लोक होते त्या तामिळांना ज्यांना सिंहली येत नव्हती, मग त्यांना सरकारमधला जो काही त्यांचा समावेश होता त्याच्यावर एक प्रकारे इनडायरेक्टली बंधन घालण्यात आलं की जर तुम्हाला सरकारमध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला सिंहली भाषा आलीच पाहिजे. तर एक प्रकारे यामुळे काय झालं तर समाज विभागला गेला कशाच्या आधारावर? भाषेच्या आधारावर. कारण सिंहलीज ओनली बिलच्या माध्यमातून श्रीलंकेच्या सरकारनं काय केलं तर फक्त ज्या लोकांना सिंहलीज येईल त्याच लोकांना प्रशासनात आणि शिक्षणात तिथं काम मिळेल अशा प्रकारचं धोरण त्यांनी अवलंबलं. आणि यामुळे त्यावेळेसची तब्बल 20 ते 25% जी तमिळ जनता होती त्या तमिळ जनता दुरावली गेली. तिला एक प्रकारे कळलं की आता या देशामध्ये एक प्रकारे काय झालंय? विभाजन झालंय. कशाच्या आधारावर? तर भाषेच्या आधारावर. आणि त्यामुळे तमिळ लोकांमध्ये अजूनच एक जे म्हणतो असंतोष तिथं वाढत गेला. 1972च्या संविधानातील घटनात्मक तरतुदीनुसार सिंहली भाषा आणि बौद्ध धर्माच्या बाजूने त्याच्या शैक्षणिक धोरणांसह तरतुदी करण्यात आला. त्यामुळे अनेक तामिळांना खात्री पटली की ते एक सीमांत समुदाय म्हणजे इंग्रजीमध्ये मार्जिनल कम्युनिटी म्हणून ओळखले जाऊ लागले. म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की सेकंड क्लास सिटीजनचा दर्जा त्यांना मिळाला अशा प्रकारची भावना त्यांच्यामध्ये वाढली की एकच देश आहे, सगळ्या गोष्टी एक समान आहे, पण काय तर भाषेच्या आधारावर धर्माच्या आधारावर एक प्रकारे त्यांच्यासोबत दुजाभाव वाढत गेला. आणि याच्याचमुळे त्यांच्यामध्ये एक भावना निर्माण झाली की श्रीलंकन सरकार आमच्या हिताचं नाही आहे आणि एक प्रकारे हे आम्हाला काय गौण ट्रीट करताय, म्हणजे कमी दर्जाचा ट्रीट करताय, ज्याला आपण इंग्रजीमध्ये सेकंड क्लास सिटीजन म्हणतोय. अशा प्रकारची भावना तमिळ लोकांमध्ये वाढली. आता हे जे 1956 मध्ये बिल आलं या बिलच्या विरोधात देखील मोठ्या प्रमाणावर तिथं प्रोटेस्ट झाला. ठीक आहे, असंतोष होता कारण त्याच्यामुळे उद्रेक झाला. जागोजागी मुख्यत्वे उत्तर श्रीलंकेमध्ये आणि पूर्व श्रीलंकेमध्ये त्याच्या विरोधात आंदोलन देखील झालं. त्याच्या बदल्यात 1958 मध्ये एक बिल देखील आणलं होतं श्रीलंकन सरकारनं की ज्यामध्ये तामिळ भाषेला सुद्धा सिंहलीज भाषेसोबत ऑफिशियल भाषेचा दर्जा देण्यात यावं अशा प्रकारचं बिल होतं. पण ते कधीही लागू झालं नाही. म्हणून संविधानातील मग 1972 मध्ये घटनात्मक तरतुदी झाल्या ज्यामुळे एक प्रकारे सिंहली भाषा आणि बौद्ध धर्माला तिथं एक प्रकारे वरचढपणा तिथं मिळून गेला. आणि अजून काय तमिळ समुदायाला अजून खात्री पटली एक प्रकारे सरकार आमच्या विरोधात काम करताय. आता उघड भेदभावाचा परिणाम म्हणून 1976 मध्ये एक संघटना निर्माण झाली आणि ती आजवर जितक्याही विविध दहशतवादी संघटना प्रस्थापित झाल्या त्यामधली सर्वात डेंजरस दहशतवादी संघटना म्हणून हिचा उल्लेख केला जातो. तर याचा हा एक प्रकारचा जो उघड भेदभाव होता याचाच परिणाम म्हणून 1976 मध्ये लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ एलम LTTE ची स्थापना तामिळ हक्कांसाठी लढण्यासाठी झाली आणि 1983 मध्ये गृहयुद्ध सुरू झाले. म्हणजे आता बघा एवढं सगळं झालं 1948 पासनं जो एक प्रकारचा भेदभाव तिथं वाढला होता, म्हणजे श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जो एक प्रकारचा तामिळ लोकांसोबतचा भेदभाव वाढला होता त्याचं एक पीक जे आहे त्याचं एक पीक कधी झालं तर 1972 मध्ये झालं. आणि त्यानंतर 1976च्या दरम्यान
एक संघटनेचा निर्मिती तिथं करण्यात आली. त्या संघटनेचं नाव होतं LTTE, लिबरेशन टायगर्स ऑफ तामिल एलम. याचा जो मोरख्या होता तो होता प्रभाकरन. ठीक आहे. आणि ही संघटना का बरं बनली? कारण तामिळ हक्कांसाठी ही संघटना बनवण्यात आली, जी स्थापना तामिळ हक्कांसाठी लढण्यासाठी. आणि 1983 पासून श्रीलंकेमध्ये गृहयुद्ध, ज्याला सिव्हिल वॉर म्हणतात, तशी परिस्थिती निर्माण झाली. ठीक आहे. आता बघा, हे जे आहे LTTEचा हा सिम्बॉल आहे, लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळेलम. ठीक आहे. आणि हे जे होते मेन लीडर, मोरक्या म्हणतो आपण त्याला, प्रभाकरन. जसं ओसामा बिन लादेन कसा होता तशा पद्धतीचं काम यांचं होतं. पण यांचा उद्देश काय होता? तर उद्देश होता की तामिळ लोकांना त्यांचे हक्क प्रस्थापित करून देणं आणि कालांतरानं एक तामिळ राष्ट्राची निर्मिती करणं. म्हणजे श्रीलंकेमधला जेवढा तामिळ भाग आहे त्यामध्ये प्रामुख्यानं उत्तर श्रीलंका आणि पूर्व श्रीलंका या भागाला वेगळं करणं आणि त्याचा एक वेगळं राष्ट्र बनवणं. पण याचे विपरीत परिणाम कुठे होऊ शकत होते? तर भारताच्या तामिळनाडूमध्ये होऊ शकत होते. तर त्यामध्ये असं झालं असतं की यांनी जर वेगळं राष्ट्र बनवला असता तमिळ लोकांचा, तर भारतामधून तामिळनाडूपासून डिमांड झाली असती की आमचा देखील एक वेगळं राष्ट्र बनवू द्या. म्हणजे त्याचे विपरीत परिणाम भारतामध्ये किंवा भारतीय उपखंडामध्ये तिथं पडायला सुरुवात झाली असती. म्हणून भारतासाठी सुद्धा ही काय एक प्रकारे चिंताजनक बातमी होती. ठीक आहे. आता या गृहयुद्धातील भारताची भूमिका आणि त्याचे परिणाम. तर आता मी तुम्हाला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की या लिट्टे संघटना जी होती, ची प्रमुख भूमिका काय राहिली होती की आम्हाला एक सेपरेट आपला स्वतःचा देश बनवायचा आहे तामिळ लोकांसाठीचा. आणि भारताला हीच भीती होती की जर यांनी अशा प्रकारचं काही इनिशिएटिव्ह केलं तर त्याचा परिणाम भारताच्या तामिळनाडूमध्ये होऊ शकतो. आणि एक प्रकारे तिथून देखील ही भावना निर्माण होऊ शकते की आम्हाला देखील आमचा वेगळा राष्ट्र बनवायचा आहे. तर असं होणं हे भारताच्या आणि श्रीलंकेच्या दोन्ही दृष्टिकोनातून फार धोकादायक होतं. म्हणून कारवाई करणं फार आवश्यक होतं. तर भारत आणि श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय संबंध 1980च्या दशकात श्रीलंकेत तामिळ अतिरेकी फुटीरवाद्याच्या वाढीमुळे बिघडले. म्हणजे एक प्रकारे आता बिघडत गेले, कारण जे तामिळ लोकांवर अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले होते आणि भारताकडून देखील श्रीलंकन सरकारवर प्रेशर बनवण्यात येत होतं. ठीक आहे. पण त्याचा काहीच परिणाम श्रीलंकेत होत नव्हता. आणि त्यामुळे म्हणजे जे तामिळ लोकांवर जो अत्याचार होता त्यामुळे भारतातील तामिळनाडूमध्ये त्याचा पडसाद दिसत होता. आणि आपला जो प्रदेश आहे आपल्या तामिळनाडूमध्ये त्याचे विपरीत परिणाम दिसायला लागले होते. म्हणूनच प्रेशर वाढत चाललं होतं आणि भारत सरकारवर भारतानं कारवाई करावी अशी मागणी देखील मुख्यत्वे तामिळनाडूमधून तिथं होत होती. आणि याचाच परिणाम काय झाला तर 1980च्या दशकामध्ये जेव्हा ही संघटना निर्माण झाली, तर त्यामुळे तिचा जो फुटीरवादी उद्देश होता एक स्वतंत्र राष्ट्राचा, यामुळे भारत आणि श्रीलंकेमधले संबंध खराब झाले. संबंध सुधारण्याच्या उद्देशाने 1987 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात भारत श्रीलंका करार करण्यात आला. ठीक आहे. एक करार झाला 1987 मध्ये. आणि या कराराअंतर्गत भारतानं श्रीलंकन सरकारला म्हटलं की तुम्ही एक तुमच्या संविधानात बदल आणा आणि त्या बदलाअंतर्गत तुम्ही काय करा, जे अधिकार तुम्ही सिंहलीजला दिले आहेत तेच अधिकार तुम्ही तामिळ लोकांनाही द्या आणि त्यांना इक्वल ट्रीटमेंट द्या. तर या प्रांतीय परिषद प्रणाली स्थापन करून आणि श्रीलंकेतील 9 प्रांतासाठी सत्ता हस्तांतरित करून श्रीलंकेच्या संघर्षावर राजकीय तोडगा प्रस्तावित केला गेला. म्हणजे आता बघा, एकंदरीत श्रीलंकेमध्ये जे राज्य आहे ते 9 राज्य, ज्याला इंग्रजीमध्ये 9 प्रोव्हिन्सेस म्हणतात. तर हा जो एक प्रस्ताव होता भारत श्रीलंका करारामध्ये, जो एक फायनलाइज झाला होता, त्यामध्ये असं डिसाईड करण्यात आलं होतं की एक आपण काय करू, जे 9 राज्य आहे श्रीलंकेचे त्या 9 राज्यांना काय प्रांतीय परिषद प्रणाली स्थापन करावी. म्हणजे एक प्रकारचे त्यांना ऑटोनॉमी द्यावी, स्वायत्तता द्यावी, स्वतःचा निर्णय ते स्वतः घेऊ शकतील आणि तशा प्रकारचा एक मॅनेजमेंटचा अधिकार त्या राज्यांना द्यावा. आणि उर्वरित जे अधिकार ते केंद्राकडे राहतील, पण बाकीचे जे अधिकार आहेत लोकल ऍडमिनिस्ट्रेशनचे ते अधिकार त्या प्रांताकडे द्यावे, अशा प्रकारचा निर्णय याच्यामध्ये घेण्यात आला होता. तर यात प्रांतीय परिषदा प्रणाली स्थापन करून आणि श्रीलंकेतील 9 प्रांतांसाठी सत्ता हस्तांतरित करून श्रीलंकेच्या संघर्षावर राजकीय तोडगा प्रस्तावित केला. याला श्रीलंकेच्या संविधानाची 13वी घटना दुरुस्ती म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. 13वी घटना दुरुस्ती. पण ही 13वी घटना दुरुस्ती कधी प्रपोज करण्यात आली होती तर 1987च्या करारामध्ये इथं मांडण्यात आली होती. पण ही 13वी घटना दुरुस्ती आजपर्यंत वास्तविकपणे योग्य पद्धतीनं लागू झालेली नाही आहे. ठीक आहे. तर हे त्याच्यावर संघर्षावर तोडगा काढण्याचं एक सोल्युशन तिथं फाइंड आउट करण्यात आलं होतं. पण याला श्रीलंकेमध्ये जे सिंहलीज डॉमिनेटेड पार्टी, पॉलिटिकल पार्टीज होत्या, राजकीय पक्ष होते, यांनी देखील मोठ्या प्रमाणावर विरोध केला आणि हे 13वी घटना दुरुस्ती कधीही श्रीलंकेमध्ये लागू झाली नाही. ठीक आहे. आता याच्याच दरम्यान
जी लिट्टे होती याचा संघर्ष मोठ्या प्रमाणावर जाफना आणि उत्तर श्रीलंकेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेला होता. तर भारताने श्रीलंकेत शांतता राखण्याच्या उद्देशाने भारतीय शांतता रक्षक दल, ज्याला इंग्रजीमध्ये इंडियन पीस कीपिंग फोर्सेस, भारताने पाठवण्याचं ठरवलं. आता हे पहिली वेळ होती, ठीक आहे, ही पहिली वेळ होती की जेव्हा भारताने श्रीलंकेच्या अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आणि याचेच विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागले. कशा पद्धतीनं? तर भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या याच प्रमुख कारणामुळे तिथं लिट्टे या संघटनेनं घडवून आणली. तर भारताने श्रीलंकेत शांतता राखण्याच्या उद्देशाने भारतीय शांतता रक्षक दल तैनात केले. हे ऑपरेशन पवन म्हणून ओळखले जाते. यामुळे शेवटी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या देखील झाली. आणि एक प्रकारे हे जे इंडियन पीस कीपिंग फोर्सेस आहे, तर यांना यश मिळालं का? तर याचं उत्तर म्हणू शकतो की आपण 50-50, म्हणजे थोडं यश मिळालं पण अपयश मोठ्या प्रमाणावर होतं आणि पुष्कळ आपले जे सैनिक होते ते देखील याच्यात मारले गेले होते. 2 वर्षाच्या सतत लष्करी कारवाईनंतर IPKF इंडियन पीस कीपिंग फोर्सेस लिट्टेला पराभूत करण्यात अयशस्वी झाल्यामुळे ते मागे घेण्यात आले. ठीक आहे. शेवटी तर आता या वयसचा काळ मग शेवटी 2008-9 पासून श्रीलंकन सरकारनं मोठ्या प्रमाणावर एक मोर्चेबांधणी केली आणि या लिट्टे संघटनेला हरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तिथं सैन्यदल एकत्रित केलं आणि एक मोठी कारवाई सुरू केली. तर शेवटी 2009 मध्ये श्रीलंकेच्या सरकारने तामिळ टायगर बंडखोरांच्या ताब्यात असलेला शेवटचा भाग ताब्यात घेतल्यावर 25 वर्षाचा हिंसाचार संपुष्टात आला. म्हणजे 2009 मध्ये ऑफिशियली 2009-10च्या काळामध्ये जो एक प्रकारचा हा जो लिट्टेचा संघर्ष होता हा तिथं संपुष्टात तिथं आणल्या गेला. आणि यामध्ये विशेष करून श्रीलंकेच्या लष्करावर मोठ्या प्रमाणावर आरोप करण्यात आले की या युद्धादरम्यान, हे जे गृहयुद्ध चालू होतं, या गृहयुद्धादरम्यान मोठ्या प्रमाणावर श्रीलंकन लष्करानं तिथं मानवी अत्याचार केले. तर कोणावर? तर तामिळ समुदायावर. त्या अनुषंगाने देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर आवाज उठवल्या गेले, संयुक्त राष्ट्रामध्ये देखील आवाज उठवल्या गेले. आणि या आवाज उठवण्यामागे मुख्य जो देश होता तो होता अमेरिका. ठीक आहे. त्यावेळी भारताने युद्धग्रस्त भागांची पुनर्बांधणी करण्याचे मान्य केले आणि अनेक पुनर्वसन कार्यक्रम देखील सुरू केले. ते पुनर्वसन कार्यक्रम आणि पुनर्बांधणी कार्यक्रम आजपर्यंत विद्यार्थी मित्रांनो तिथं चालू आहे. त्याबद्दल देखील आपण बघणार आहोत की कोणते कोणते विकसनशील प्रोजेक्ट भारताच्या माध्यमातून श्रीलंकेमध्ये आज देखील राबवण्यात येत आहेत. आता हे 2010 मध्ये झालं. 2009-10 मध्ये हे LTTचा खात्मा झाला. खात्मा झाल्यानंतर एक प्रकारे जी गृहयुद्धजन्य परिस्थिती होती श्रीलंकेमधली ती निवळली आणि परत भारत आणि श्रीलंकेमधले संबंध सुधारायला लागले. पण त्याच दरम्यान मी जसं सांगितलं की या संपूर्ण कारवाई दरम्यान जे श्रीलंकन लष्कर होतं, या श्रीलंकन लष्करानं मोठ्या प्रमाणावर तामिळ लोकांवर अत्याचार केले होते, मानवी अत्याचार केलं होतं. तर त्याचंच पडसाद संयुक्त राष्ट्रामध्ये उमटलं. तर तथापि तामिळनाडूमधील LTTE समर्थक सरकारांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर प्रभाव टाकला, ज्यामुळे श्रीलंकेतील मानवतावादी मदतीमध्ये अडथळा निर्माण झाला. म्हणजे जे तामिळनाडूतील राजकीय पक्ष होते यांनी त्याचा विरोध केला की तुम्ही असं कसं करताय बा, त्यांनी अत्याचार केले तरी तुम्ही त्यांना मदत कशी करताय बा. आणि तसेच तामिळ बंडखोरांविरुद्ध श्रीलंकेकडून कथित मानवाधिकार उल्लंघनाची चौकशी करण्यासाठी US प्रायोजित UNHRC युनायटेड नेशन ह्युमन राईट्स कमिशन, म्हणजे मानवाधिकार जो आयोग आहे संयुक्त राष्ट्राचा, तिथं अमेरिकेने एक प्रस्ताव आणला आणि त्या प्रस्तावामध्ये श्रीलंकेच्या विरोधात मतदान भारतानं केलं. म्हणजे एक प्रकारे भारतानं हे म्हटलं की बघा श्रीलंकन लष्करानं कारवाई दरम्यान तामिळ लोकांवर अत्याचार केला आहे असं भारतानं मांडलं. ठरावावर भारताने 2009, 12 आणि 13 मध्ये श्रीलंकेच्या विरोधात मतदान केले. तेव्हा संबंध बिघडू लागले. आता हे मतदान देखील आपण का बरं केलं? कारण मुख्य कारण होतं तामिळनाडूमधील जे राजकीय पक्ष होते त्यांचा प्रभाव केंद्र सरकारवर वाढत होता, त्यांचा दबाव केंद्र सरकारवर वाढत होता की तुम्ही योग्य ती कारवाई केली नाही. म्हणून जे संयुक्त राष्ट्रामध्ये जो प्रस्ताव मांडला गेला होता मानवाधिकार जे एक उल्लंघन जे केलं होतं श्रीलंकन सरकारनं, त्या विरोधात भारतानं श्रीलंकेच्या विरोधात मतदान केलं. आणि म्हणून एक प्रकारे म्हणू शकतो की 2009-10 पासून तर 2014-15 पर्यंत संबंध काय झाले? परत खराब झाले भारत आणि श्रीलंकेमधले. ठीक आहे. तर त्यानंतर मग जसं भारतासोबतचे संबंध खराब होत गेले तसे चायना सोबतचे संबंध श्रीलंकेचे वृद्धिंगत होत गेले. आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014-15 साली तिथं आल्यानंतर मग परत संबंध सुधारवण्यासाठी तिथं प्रयत्न सुरू झाले. ठीक आहे.
तर त्यानंतर आपण सहकार्याची क्षेत्रे बघूया, की आता भारत श्रीलंकेमध्ये सहकार्याची क्षेत्रे काय आहेत. आता हा झाला एकंदरीत आतापर्यंतचा एक इतिहास. ठीक आहे. आता यानंतर काय झालं, तर यानंतर जसं हे 2009-10 साली युद्ध संपलं, त्यानंतर त्या तामिळ राजकीय पक्ष होते श्रीलंकेतले, त्यांनी एक संघटना स्थापन केली, तामिळ नॅशनल अलायन्स म्हणून. ठीक आहे. कोणती संघटना स्थापन केली? TNA, तामिळ नॅशनल अलायन्स. म्हणजे एक तामिळ राजकीय पक्षांचा एक गट त्यांनी स्थापित केला आणि तो गट श्रीलंकेच्या संसदेमध्ये एक तामिळ लोकांचा प्रतिनिधित्व करणारा एक गट म्हणून उदयाला आला. पण यांनी देखील प्रमुख मागणी काय होती तामिळ नॅशनल अलायन्सची, की 13वी घटना दुरुस्ती लागू करण्यात यावी. आणि ही 13वी घटना दुरुस्ती अजूनपर्यंत श्रीलंकेच्या संसदेमध्ये लागू झालेली नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, अजून देखील तामिळ नॅशनल अलायन्स त्यासाठी लढत आहे. पण आता मोठ्या प्रमाणावर जो संघर्ष आहे तो आता निवळला गेला आहे आणि परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. पण अजून देखील लिट्टेसारखी संघटना पुनर्जीवित होऊ शकते अशी आशंका देखील श्रीलंकेमध्ये वर्तविण्यात येत आहेत. ठीक आहे. आता सहकार्याची क्षेत्रे कोणती आहेत भारत आणि श्रीलंकेमध्ये, तर यामध्ये भारतीय वंशाच्या लोकांमध्ये, ज्याला पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन म्हणतात, यामध्ये तामिळ लोक तर राहतातच तिथे, पण या व्यतिरिक्त सिंधी, गुजराती, मेमन, पारशी, मल्याळी आणि तेलुगू भाषिक लोकांचा समावेश आहे, जे श्रीलंकेत स्थायिक झाले आहेत आणि विविध व्यवसायात गुंतलेले आहेत. आता यांची जी संख्या आहे ती जवळपास 10,000च्या आसपास आहे. ठीक आहे. आणि हे तिथले एक म्हणू शकतो उच्च वर्णीय आहेत, म्हणजे यांचा कमाईचं साधन म्हणा, यांचं उत्पन्नाचं साधन यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर आहे. जरी त्यांची संख्या 10,000च्या आसपास असली तरी भारतीय वंशाच्या तमिळच्या तुलनेत खूपच कमी आहे. ते आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत आणि चांगले स्थायिक आहेत. या प्रत्येक समुदायाचे स्वतःचे गट आहेत जे उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात. म्हणजे एक प्रकारे आपण जे म्हणू शकतो की भारत आणि श्रीलंकेचे संबंध म्हणजे तामिळ लोकांचा ते कनेक्ट आहे, पण त्यासोबतच इतर जे काही समुदाय आहेत या समुदायांचा देखील भारतीय संबंध तिथं आहे. तर एक प्रकारे कल्चरल रिलेशन, सांस्कृतिक संबंध म्हणू द्या, भाषिक संबंध म्हणू द्या, धार्मिक संबंध म्हणू द्या, हे भारतासोबत श्रीलंकेचे अस्तित्वात आहे. दोन्ही देशांदरम्यान सांस्कृतिक सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत आणि त्यामुळे भारतीय सांस्कृतिक केंद्र कोलंबो इथे त्याची स्थापना देखील करण्यात आली. म्हणजे एक सांस्कृतिक केंद्राची निर्मिती केली आहे कोलंबोमध्ये. त्यामध्ये भारतीय संगीत, नृत्य, हिंदी आणि योगाचे वर्ग देऊन भारतीय संस्कृतीच्या जागृतीला सक्रियपणे प्रोत्साहन देते. दरवर्षी दोन्ही देशातील सांस्कृतिक दल भेटींची देवाणघेवाण देखील करतात. जसं आता मुख्यत्वे श्रीलंकेमध्ये जो मेन धर्म आहे, म्हणजे मेजॉरिटी लोकांचा जो धर्म आहे तो आहे बुद्धिस्ट धर्म, आणि बुद्धिस्ट धर्माची जी धार्मिक ठिकाण आहे ते प्रामुख्याने भारतात आहे. तर याच्यामुळे त्यांना देखील कनेक्ट करायचा की धार्मिक टूरसाठी त्यांना भारतामध्ये देखील प्रोत्साहित केलं जातं आणि विविध कार्यक्रम त्या अंतर्गत भारत सरकार देखील राबवत आहे. आता भारताकडून आर्थिक सहाय्य देखील श्रीलंकेला आपण देतो आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की कोरोना आल्यानंतर श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेचा जो एक कणा होता तो म्हणजे पर्यटन होता. आता कोरोनामध्ये तब्बल 2 वर्ष पर्यटनाचा जो एक व्यापार होता तो खूप मोठ्या प्रमाणावर कोलमडला होता आणि त्याचा विपरीत परिणाम श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला फटका त्याचा मोठ्या प्रमाणावर बसला आणि त्या फटक्यापासून सावरण्यासाठी भारतानं तिथं मदत देखील श्रीलंकेला केलेली आहे. तर भारताने अभूतपूर्व आर्थिक संकटाच्या वेळी श्रीलंकेला अंदाजे $4 अब्ज किमतीची मदत दिली, जी देशासाठी संकटातून वाचवण्यासाठी महत्वपूर्ण देखील होती. आणि ही जी मदत आहे विद्यार्थी मित्रांनो, ही आपण 2019 पासून तर जवळपास 2024 पर्यंत श्रीलंकेला दिलेली आहे. ठीक आहे. आता श्रीलंकेमध्ये 2022 मध्ये आपत्तीजनक आर्थिक संकटात फटका बसला होता. म्हणजे 1948 मध्ये, म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आर्थिक संकट म्हणजे सर्वात मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकट जे श्रीलंकेला फेस करावं लागलं ते 2022 मध्ये. 1948 मध्ये ब्रिटन पासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे सर्वात वाईट आर्थिक संकट श्रीलंकेला 2022 मध्ये फेस करावं लागलं. त्यामध्ये परकीय चलनाच्या साठ्याचा तीव्र कमतरतेमुळे एक प्रकारे त्यांच्यावर संकट तिथं आलं होतं. म्हणजे जे आपण म्हणतो की काही गोष्टी आयात म्हणजे कोणत्याही देशाला आयात करायसाठी जो एक पैसा त्यांच्याकडे असायला असतो, जी विदेशी मुद्रा त्यांच्याकडे असायला हवी, ती श्रीलंकेकडे संपुष्टात आली होती. अशा वेळेस श्रीलंकेला ज्या गोष्टी म्हणजे गरजेच्या गोष्टी आहेत त्या आयात करण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसा उरला नव्हता. उदाहरणार्थ श्रीलंकेकडे कच्चं तेल जे आहे, कच्चा तेलाचा साठा नाहीये, तर अशा वेळेस श्रीलंका मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाचा साठा बाहेरून आयात करते. या कच्च्या तेलाच्या आयातीसाठी देखील श्रीलंकेकडे पैसे नव्हते. तर शेवटी भारतानं काय केली, त्यांना मदत केली आणि जवळपास $4 ते $4.5 बिलियन
पैसा भारतानं श्रीलंकेला दिला आहे आणि तो विविध माध्यमातून भारत सरकारने त्यांना अवेलेबल करून दिला. म्हणजे अशा संकटाच्या काळात देखील भारतानं श्रीलंकेचा साथ सोडला नाही आणि श्रीलंकेला म्हटलं की जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा तेव्हा तुमच्या गरजेसाठी आम्ही किंवा तुमच्या मदतीसाठी आम्ही तिथं तत्पर राहू. ठीक आहे. म्हणजे एक प्रकारे काय विद्यार्थी मित्रांनो, तर हे नेबरहुड फर्स्ट पॉलिसी म्हणजे शेजारील प्रथम धोरण हे दर्शवतं, ज्यामध्ये मी तुम्हाला काल जे सांगितलं गुजराल सिद्धांतानुसार की जेव्हा जेव्हा आपल्या शेजाऱ्यांना मदतीची आवश्यकता आहे तेव्हा तुम्ही मदत करा, पण त्या बदल्यात त्यांच्याकडून अपेक्षा बाळगू नका. अशा माध्यमावर आपण ही मदत श्रीलंकेला दिलेली आहे. त्यानंतर कर्जाच्या पुनर्रचनेत भूमिका. आता जेव्हा श्रीलंकेकडे जो विदेशी मुद्राचा साठा होता तो संपूर्ण संपुष्टात आला, तर तेव्हा श्रीलंकेकडे एकच पर्याय होता, एकतर देशांना मदत मागणं नाहीतर IMF कडे जाणं, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे जाणं. तर श्रीलंका आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे गेला आणि तेव्हा भारतानं आपलं पत्र दिलं. म्हणजे भारत हा पहिला देश होता श्रीलंकेला समर्थन देणारा की तुम्ही श्रीलंकेला कर्ज द्या, आम्ही त्याच्या पाठीमागं आहोत. तर कर्जाच्या पुनर्रचनेत देखील भूमिका केली. भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि कर्जदारांसोबत सहकार्य करून श्रीलंकेच्या कर्जाची पुनर्रचना करण्यात मदत केली. आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो की श्रीलंकेवर प्रामुख्याने दोन देशाचं मोठ्या प्रमाणावर कर्ज आहे. एक आहे भारत आणि दुसरं आहे चीन. आता भारताचं देखील कर्ज कमी जरी असलं तरी भारताच्या तुलनेत श्रीलंकेचं कर्ज खूप जास्त आहे. म्हणजे जवळपास ते 4-4.5 बिलियन डॉलरच्या आसपास येतं. आणि जेव्हा श्रीलंकेची आर्थिक अवस्था खूप बेताची झाली तेव्हा हे जे कर्जाचे हप्ते त्यांना द्यायचे होते तर याच्यामध्ये काय झालं, एक जो वेळ असतो त्या वेळात ते कर्ज देऊ शकले नाही आणि त्यामुळे भारतानं आणि चीननं दोन्ही देशांना श्रीलंकेसोबत मीटिंग करून त्यांना जे कर्जाची हे कर्जाचा जो परतावा जो असतो त्याच्यात एक त्यांना पुनर्रचना करून दिली की तुमच्याकडे जेव्हा पैसे येतील तेव्हा तुम्ही ते पैसे वापस करा. श्रीलंकेला वित्त पुरवठा आणि कर्ज पुनर्गठनासाठी समर्थन पत्र सुपूर्द करण्यास भारत हा पहिला देश ठरला. म्हणजे IMF कडून अशा वेळेस जे कर्ज दिलं जातं त्यासाठी देखील काही देशांचं समर्थन असणं आवश्यक आहे. तर त्या समर्थनासाठी भारतानं पहिलं पत्र श्रीलंकेला दिलं होतं. ठीक आहे. तर या पूर्ण गोष्टीतून एक तर गोष्ट कळून येते की जेव्हा जेव्हा आपल्या शेजारील राष्ट्रांना मदतीची आवश्यकता असते तेव्हा तेव्हा भारत त्यांच्या मागं खंबीरतेनं उभा राहतो. ठीक आहे. आता हे बघा, हे 2022-23 चे दृश्य आहे जेव्हा श्रीलंकेमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकट तिथं घोंगावत होतं तेव्हा तिथली जनता जी आहे ती रस्त्यावर उतरली होती. म्हणजे अक्षरशः पेट्रोलचा तुटवडा, मग खाण्याचा तुटवडा, सगळ्या गोष्टींचा तुटवडा श्रीलंकेमध्ये होता आणि श्रीलंकेची जनता रस्त्यावर उतरली आणि त्यांनी अक्षरशः तिथले जे राष्ट्रपती भवन आहे किंवा हे पार्लिमेंट असू द्या, संसद असू द्या, त्याच्यावर हल्ले केले आणि शेवटी तिथल्या राष्ट्राध्यक्षाला राजीनामा द्यावा लागला आणि नवीन पद्धतीनं निवडणूक घ्यावी लागली. आणि त्या निवडणुकीचे फलित आता 2024 मध्ये आले. 2024 मध्ये तिथं नवीन सरकार अस्तित्वात आली आणि तेव्हापासून एक श्रीलंका विकासाच्या मार्गावर परत मोठ्या प्रमाणावर आता आलेला आहे आणि त्यासाठी देखील भारत सदैव तिथं मदत करतोय. आता हे जे आर्थिक संकट श्रीलंकेवर आलं होतं विद्यार्थी मित्रांनो, यासाठी प्रमुख कारण काय होते, तर बघा प्रमुख कारण तुम्ही लक्षात ठेवा. त्यामध्ये पहिलं जे प्रमुख कारण होतं, ठीक आहे, त्यामध्ये पहिलं जे प्रमुख कारण होतं ते होतं कोविड-19. ठीक आहे. कोणतं होतं? कोविड-19. कारण या कोविड-19च्या काळामध्ये काय झालं, जसं मी तुम्हाला सांगितलं की श्रीलंकेचं जे प्रमुख उत्पन्न होतं ते पर्यटना, म्हणजे श्रीलंकेचा अर्थव्यवस्था प्रमुख जो एक कणा राहिलेला आहे तो काय राहिला, पर्यटन राहिलेला आहे. तर या पर्यटनाच्या माध्यमातून श्रीलंकेला मोठ्या प्रमाणावर विदेशी चलन तिथं मिळते. पण कोरोनामध्ये काय पाहिलं आपण, 2019-20 या 2 वर्षात पर्यटन जे होतं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गिरावट झाली. म्हणजे मोठ्या प्रमाणावर डाऊनफॉल झाला आणि त्यामुळे जो मुख्य उत्पन्नाचं साधन होतं श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेचं ते काय झालं, त्याला फटका बसला. तर एक पहिलं होतं. दुसरं जे कारण होतं ते होतं की 2019 मध्ये श्रीलंकेमध्ये 2 मोठे बॉम्ब ब्लास्ट झाले होते. ठीक आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की 2019 मध्ये जे बॉम्ब ब्लास्ट झाले होते, तर या बॉम्ब ब्लास्टमुळे काय झालं की एक प्रकारे जे पर्यटक होते ते पर्यटक त्यांच्यामध्ये धास्ती आली की बा अशा प्रकारचे जर बॉम्ब ब्लास्ट झाले आणि आम्ही जर तिथे गेलो तर आमच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची संख्या श्रीलंकेमध्ये येणाऱ्यांची कमी झाली आणि याचा देखील फटका त्यांच्या अर्थव्यवस्थेला बसला. आता तिसरं काय झालं की जसं मी तुम्हाला सांगितलं की 2009 मध्ये लिट्टे सोबतचं जे युद्ध आहे, गृहयुद्ध आहे, ते संपुष्टात आलं. आता त्यानंतर श्रीलंकन सरकारनं काय केलं, तर त्यांनी जो एक विशेष लक्ष
श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेवर द्यायला पाहिजे होतं. आता अर्थव्यवस्थेवर म्हणजे काय, तर मुख्यत्वे एक्सपोर्टवर, जो निर्यात असते ती निर्यात वाढवायला पाहिजे होती. तर त्यांनी निर्यातीवर काहीच लक्ष दिलं नाही आणि आयातीवर त्यांचं विशेष लक्ष गेलं. म्हणजे आयात जास्त होते आणि निर्यात फार मोठ्या प्रमाणावर कमी राहिली आणि त्यामुळे काय झालं, जी विदेशी संचय, विदेशी मुद्राचा जो संचय असायला पाहिजे देशाकडे, तो मोठ्या प्रमाणावर कमी होत गेला. ठीक आहे. आता याच्यामुळे काय झालं, आणि सोबत सोबत त्यांनी जे टॅक्सेस लावले जात होते, म्हणजे कर जे लादल्या गेल्या होते तिथल्या लोकांवर, त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर कटौती केली. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर टॅक्सेस कमी केले. म्हणजे एक प्रकारे काय, जो टॅक्सेसच्या माध्यमातून श्रीलंकन सरकारला जो एक उत्पन्न मिळायचा तो देखील मोठ्या प्रमाणावर कमी झाला. आणि त्यामध्ये त्यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. तर 2021 साली, कारण आता त्यांचा जे म्हणतो आयात जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढलेली होती. तर आयातीला कमी करण्यासाठी त्यांनी काय केलं, तर 2021 साली जे केमिकल फर्टिलायझर आहे, या केमिकल फर्टिलायझरवर त्यांनी बंदी घातली. हे केमिकल फर्टिलायझर जे विदेशातून आयात केलं जातं श्रीलंकेमध्ये, त्याच्यावर त्यांनी बंदी घातली आणि शेतकऱ्यांना त्यांनी म्हटलं की आतापासून तुम्ही केमिकल फर्टिलायझरचा वापर करू नका आणि तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग करा. म्हणजे शेतकऱ्यांना जबरदस्तीने त्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंग करण्यावर एक प्रकारे मजबूर केलं. आणि मग काय झालं, तर मग श्रीलंकेमध्ये मोठ्या प्रमाणावर जे म्हणू शकतो जे आपलं क्रॉप प्रोडक्शन आहे, ठीक आहे, ते क्रॉप प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर काय केलं, कमी झालं. आणि त्याच्यामुळे देखील जो उरला सुरला पैसा, विदेशी मुद्रा त्यांच्याकडे जी होती, ती उरला सुरला विदेशी मुद्रा त्यांना अन्न आयात करण्यासाठी खर्च करावी लागली. आणि का बरं, तर केमिकल फर्टिलायझरवर त्यांनी बंदी आणल्यामुळे श्रीलंकेचं जे अन्नधान्याचं उत्पन्न आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काय कमी पाहायला मिळाली आणि त्यामुळे देखील हा एक फटका त्यांना बसला. आणि या सगळ्या कारणामुळे श्रीलंकेमध्ये महागाई तब्बल 50% गेली होती. म्हणजे महागाई दर जो आहे तो 50% गेला होता किंवा त्याच्यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणावर महागाई तिथं वाढलेली होती. आणि पेट्रोल डिझेल लोकांना मिळत नव्हते. अत्यावश्यक गोष्टींसाठीच फक्त पेट्रोल डिझेलचा तिथं अवेलेबिलिटी करून दिली होती. म्हणजे मोठ्या प्रमाणावर श्रीलंका आर्थिक डबघाईस आला होता आणि अशा वेळेस त्याला मदत देणारा एकमात्र देश म्हणजे तो भारत होता. ठीक आहे. भारतानं कोणत्याही प्रकारच्या टर्म्स अँड कंडिशन श्रीलंकेसमोर ठेवल्या नाही आणि त्यांना सढळ हातानं भारतानं मदत केली आणि हे दाखवून दिलं की जेव्हा जेव्हा तुम्हाला मदतीची अपेक्षा असेल तेव्हा तेव्हा भारत तुमच्या मागे खंबीरपणे उभा राहील. ठीक आहे. आता हे झालं. यानंतर यासोबतच आपण कनेक्टिव्हिटीसाठी संयुक्त दृष्टिकोन देखील आपला आहे. ठीक आहे. दोन्ही देशांनी एक संयुक्त विजनवर सहमती दर्शवली आहे, ज्यामध्ये सर्वसमावेशक कनेक्टिव्हिटीवर भर दिला गेलाय, ज्यामध्ये पीपल टू पीपल कनेक्टिव्हिटी म्हणजे जास्तीत जास्त करून भारत आणि श्रीलंकेचे लोक यांच्यामधला संवाद वाढला पाहिजे, यांच्यामधला व्यापार वाढला पाहिजे, यांच्यामधलं पर्यटन वाढलं पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून देखील दोन्ही देश काम करत आहे. अक्षय ऊर्जा सहकार्य यासाठी देखील आपण श्रीलंकेला मदत करतोय. त्यामध्ये आपण एक सौर ऊर्जा प्रकल्प, संपूर्ण सौर ऊर्जा प्रकल्प श्रीलंकेच्या पूर्वेकडे आपण त्यांना बनवून दिलेला आहे. त्यासाठी आपण मदत केलेली आहे. लॉजिस्टिक, पोर्ट कनेक्टिव्हिटी आणि वीज व्यापारासाठी ग्रिड कनेक्टिव्हिटी यांचा समावेश आहे. म्हणजे जो वीज आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, त्याला देखील भारताच्या ग्रिड सोबत जोडून त्यांना कंटिन्युअस इलेक्ट्रिक सप्लाय देखील देण्याचा मानस भारताचा आहे. प्रादेशिक आणि हिंदी महासागराचा संदर्भ जर आपण घेतला तर दोन्ही देश हिंदी महासागरातील महत्वपूर्ण देश आहेत. म्हणजे इंडियन ओशन मधले प्रमुख देश आहेत आपण, आणि त्यांचे संबंध व्यापक प्रादेशिक आणि हिंदी महासागराच्या संदर्भात पाहिले जातात. म्हणजे एक प्रकारे आपण म्हणूया की भारत हा मोठा देश आहे आणि भारताच्या खालचा जो इंडियन ओशन आहे तो त्याच्यामध्ये भारताचा दबदबा असला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला श्रीलंकेची मदतीची आवश्यकता आहे. कारण श्रीलंकेच्या माध्यमातून चीन काय करतोय, तर चीन भारताचा जो इंडियन ओशन मधला दबदबा आहे त्याला चॅलेंज करण्याचा प्रयत्न करतोय. तर श्रीलंकेनं जर चीन सोबतचा अशा प्रकारचा काही करार केला की त्याचे विपरीत परिणाम भारतावर होणार नसेल तर ते भारताला थांबवावे लागतील. आणि त्यासाठी भारताचे श्रीलंकेसोबत संबंध चांगले असणं फार आवश्यक आहे. त्या अनुषंगानं जेव्हा जेव्हा श्रीलंकेला मदतीची अपेक्षा असते किंवा आवश्यकता असते तेव्हा तेव्हा भारत सढळ हाताने त्यांना मदतीसाठी पुढे राहतो की जेणेकरून श्रीलंका हा चीनकडे गेला नाही पाहिजे. आणि याही आधी जेव्हा जेव्हा चीन श्रीलंकेला कर्ज देत होता तेव्हा देखील आपण श्रीलंकेला वॉर्न केलं होतं की तुम्ही हे कर्ज घेऊ नका, कारण हे कर्ज खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि हे कर्जाची पूर्तता म्हणजे परतावा तुम्ही देऊ शकत नाही, हे भारतानं पहिले श्रीलंकेला सांगितलं होतं. पण श्रीलंकेने आपल्या ऍडवाइसकडे दुर्लक्ष केलं. आपण जो त्यांना एक ऍडवाइस दिलं होतं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचेच विपरीत परिणाम श्रीलंकेला भोगावे लागले. श्रीलंकेचं एक बेट जे मी तुम्हाला सांगितलं, हंबानतोटा नावाचं बेट आहे जे श्रीलंकेच्या दक्षिणेकडे येतं. हे बेट तब्बल 99 वर्षाच्या लीजवर श्रीलंकेला चीनला देण्यास भाग
केलं चीनने. म्हणजे अशा पद्धतीनं काय ते एक प्रकारे चीननं आपले पाय श्रीलंकेमध्ये जमवलेले आहेत. म्हणजे तब्बल 99 वर्षापर्यंत ते बेट आता चीनकडेच राहील. तर अक्षय ऊर्जा प्रकल्पामध्ये भारताचा सहभाग, जसं मी तुम्हाला सांगितलं, संपूर पॉवर प्लांट जो आहे, सोलार पॉवर प्लांट, तो एस्टॅब्लिश करायला भारत मदत करत आहे. काही भारतीय कंपन्या श्रीलंकेच्या ईशान्य भागात अक्षय ऊर्जा प्रकल्प विकसित करत आहेत, जे ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या सहकार्याचे संकेत देतात. ठीक आहे. आता यासोबतच आपण कनेक्टिव्हिटी वाढण्यासाठी, म्हणजे भारत आणि श्रीलंकेमध्ये जो विविध माध्यम आहे, जसं हवाई माध्यमातून कनेक्टिव्हिटी आहे, तर सागरी मार्गाने देखील कनेक्टिव्हिटी वाढावी, यासाठी आपण फेरी सर्व्हिस देखील सुरू केली आहे बिटवीन इंडिया आणि श्रीलंका. ही 2023 साली याचं उद्घाटन करण्यात आलं. यामध्ये तामिळनाडूच्या नागापट्टिनम पासून श्रीलंकेचा जाफना जे राज्य आहे, त्या जाफना राज्यामध्ये कनकेन सुथराई नावाचं एक बंदर आहे, तिथपर्यंत ही फेरी सर्व्हिस आता सुरू करण्यात आली आहे. म्हणजे या समुद्री मार्गाने आता जे तामिळ नागरिक आहे किंवा श्रीलंकेचे नागरिक भारतात येऊ शकतात आणि भारतीय नागरिक श्रीलंकेत जाऊ शकतात. ठीक आहे. तर याचा प्रमुख परिणाम कशावर होईल, तर पर्यटनावर होऊ शकतो. पीपल टू पीपल कनेक्टिव्हिटी वाढू शकते, लोकांमधले संबंध वृद्धिंगत होऊ शकतात आणि एक व्यापार देखील वृद्धिंगत होऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर आर्थिक आणि तंत्रज्ञान सहकार्य करार, इकॉनॉमिक अँड टेक्नॉलॉजी कोऑपरेशन एग्रीमेंट. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की भारत आणि श्रीलंकेमध्ये एक आर्थिक करार झालेला आहे, ज्याला मुक्त व्यापार करार म्हणतात, फ्री ट्रेड एग्रीमेंट. फ्री ट्रेड एग्रीमेंट, जो आता आपण रिसेंटली युरोपियन युनियन सोबत केला, असाच मुक्त व्यापार करार आपण 1998 मध्येच श्रीलंकेसोबत केला होता आणि त्याचा फायदा श्रीलंकेला देखील झाला आणि भारताला देखील झालाय. तर याचाच पुढचा एक करार म्हणून आर्थिक आणि तंत्रज्ञान सहकार्य करार हा देखील करारावर लवकरात लवकर तिथं स्वाक्षरी झाली पाहिजे. त्या अनुषंगाने दोन्ही देशाकडून प्रयत्न चालू आहे. ठीक आहे. तर दोन्ही देश त्यांची अर्थव्यवस्था एकत्रित करण्यासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी ETCA ची शक्यता शोधत आहे. आता हा जो फ्री ट्रेड एग्रीमेंट आहे, मुक्त व्यापार करार, हा मुख्यत्वे वस्तूमध्ये होतो. पण या वस्तू प्लस सर्व्हिसेस प्लस टेक्नॉलॉजीमध्ये जर हा करार करायचा असेल, तर त्यासाठी हा जो ETCA आहे, आर्थिक आणि तंत्रज्ञान सहकार्य करार, यावर देखील आता चर्चा चालू आहे. ठीक आहे. त्यानंतर बहुप्रकल्प पेट्रोलियम पाईपलाईन करार. भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांनी भारताच्या दक्षिणेकडील भागापासून श्रीलंकेपर्यंत बहुउत्पादन पेट्रोलियम पाईपलाईन स्थापन करण्यात सहमती दर्शवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपण त्रिनकोमली नावाचं जे एक पोर्ट आहे, त्या त्रिनकोमली पोर्टवर आपण काय करतोय, एक एनर्जी हब म्हणून देखील निर्मिती करतोय. त्यासाठी देखील भारत श्रीलंकेला मदत करतोय. आता रिसेंटली आपण भारताचा जो UPI आहे, युनिफाईड पेमेंट इंटरफेस, भारताच्या UPIचा अवलंब श्रीलंकेत देखील आता केला जाणार आहे. श्रीलंकेने आता भारताची UPI सेवा स्वीकारली आहे, जी दोन देशांमधील फिनटेक कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल आहे. त्यानंतर व्यापार सेटलमेंटसाठी रुपयाचा वापर, म्हणजे आता जो निर्यात आणि आयात जी आपली होते दोन देशांमधली, किंवा दोन देशांमधला जो काही व्यापार होतो, हा आधी डॉलरमध्ये व्हायचा, पण आता भारत सरकारनं मान्यता दिली की आता आपण हा व्यापार रुपयामध्ये सुद्धा करू शकतो. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला आणखी मदत करत आहे. श्रीलंकेच्या आर्थिक सुधारणा आणि वाढीस मदत करण्यासाठी ही काही ठोस पावले तिथं भारताकडून उचलल्या गेली आहे. त्यानंतर आता आर्थिक संबंध कसे आहेत भारताच्या श्रीलंकेसोबतचे, ते थोडक्यात बघूया. आता बघा की भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबतचे जे आर्थिक संबंध आहेत, त्यामध्ये एकतर श्रीलंकेसोबतचे आपले संबंध चांगले, आणि दुसरा जो देश आहे तो आहे एक बांगलादेश आणि श्रीलंका. हे दोन राष्ट्राचे भारतासोबतचे आर्थिक संबंध चांगले आहेत. यामध्ये अमेरिका आणि UK नंतर भारत हे श्रीलंकेचे तिसरे मोठे निर्यात केंद्र आहे. श्रीलंकेच्या 60% पेक्षा जास्त निर्यात भारत श्रीलंका मुक्त व्यापार कराराचा लाभ घेतात. म्हणजे हा जो मुक्त व्यापार करार झाला होता, याचा लाभ श्रीलंकेचे 60% जो निर्यात भारताला होते ते त्याला मिळतो. श्रीलंकेतही भारत हा मोठा गुंतवणूकदार आहे. म्हणजे आपण मोठ्या प्रमाणावर तिथे विदेशी गुंतवणूक आपण श्रीलंकेमध्ये करतोय. तर 2005 ते 2019 या वर्षामध्ये भारतातून थेट परकीय गुंतवणूक सुमारे $1.7 बिलियन इतकी झाली, आणि आतापर्यंत ती जवळपास $2.5 ते $3 बिलियन आसपास पोहोचलेली आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक भारतीय बिझनेसमॅन श्रीलंकेमध्ये करत आहे इन द फॉर्म ऑफ थेट परकीय गुंतवणूक. आता संरक्षणाचा जर आपण विचार केला, तर भारत आणि श्रीलंका संयुक्त सैन्य, एक मित्रशक्ती नावाची एक्सरसाइज होते, आणि नौदल सराव जो आहे त्याचं स्लिनेक्स नाव आहे. तर असे दोन ज्या संयुक्त संरक्षण एक प्रकारचं एक्सरसाइज आहे, त्या आपण श्रीलंकेसोबत करतोय. आणि विविध संघटना आहे, विविध ग्रुपिंग्स मध्ये आपण काय सोबत आहोत. त्यामध्ये प्रामुख्यानं दोन ग्रुपिंग्स महत्वाचे आहे. एक आहे बीमस्टेक. श्रीलंका हा बीमस्टेक, बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह ऑफ मल्टी सेक्टोरल टेक्नॉलॉजिकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन, ज्याला मराठीमध्ये
बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह आणि सार्क सारख्या गटांचा देखील सदस्य आहे, ज्यामध्ये भारताची प्रमुख भूमिका राहिलेली आहे. पर्यटनाचा जर आपण विचार केला तर मुख्य सोर्स पर्यटनाचा श्रीलंकेसाठी भारतच आहे विद्यार्थी मित्रांनो. 2025 मध्ये, ठीक आहे, 2025 मध्ये तब्बल 5 लाखाहून अधिक पर्यटकांसह भारत श्रीलंकेसाठी पर्यटकांचा सर्वात मोठा स्रोत होता. म्हणजे बघा, विचार करा, 2025 मध्ये किती, 5 लाख, 1 लाख नाहीये ते 2022 मध्ये होते, पण 2025 मध्ये तब्बल 5 लाख. आणि हे श्रीलंकेमध्ये जितकेही पर्यटक आले त्याच्या तब्बल 25% संख्या भारताची होती. म्हणजे श्रीलंकेमध्ये 100 लोक जर आले असेल पर्यटक, विदेशी पर्यटक, या 100 पैकी 25 लोक भारतीय होते. तर तुम्ही एक प्रकारे अंदाज लावू शकता, तर पर्यटनाच्या माध्यमातून श्रीलंकेला जो काही आर्थिक लाभ होत आहे त्यामध्ये देखील भारताचा सिंहाचा वाटा आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे वळूया. आता विकास सहकार्याचा जर आपण विचार केला, म्हणजे डेव्हलपमेंटल कोऑपरेशन कोणत्या बाबतीत भारत श्रीलंकेला मदत करतोय, तर त्यामध्ये श्रीलंका भारत सरकारकडून विकास सहाय्य मिळवणारा मोठा देश आहे. भारताची एकूण वचनबद्धता म्हणजे आपण जे प्रॉमिस केलंय त्यांना, ती जवळपास 3 ते 4 बिलियन डॉलरच्या जवळपास आहे. यापैकी 560 दशलक्ष डॉलर आपण निव्वळ अनुदान श्रीलंकेला आतापर्यंत दिलेलं आहे, म्हणजे ज्याला LOC म्हणतात, लाईन ऑफ क्रेडिट. तर विविध ज्या लाईन ऑफ क्रेडिट आहे त्या आपण श्रीलंकेला या मार्गाने देतोच आहे. भारतीय गृहनिर्माण प्रकल्प म्हणजे आपण जे 2009 साली जे गृहयुद्ध संपुष्टात आलं त्यानंतर आपण श्रीलंकेमध्ये जाफना राज्यामध्ये आणि उत्तरेकडे आणि पूर्वेकडे पुनर्बांधणीसाठी आपण त्यांना मदत द्यायचा आपण वादा केला होता. त्या अंतर्गत आपण गृहनिर्माण प्रकल्प देखील हातात घेतलाय. जेव्हा 2009-10 साली हे गृहयुद्ध संपुष्टात आलं तेव्हा आपण तब्बल 50,000 घर बांधू असं आपण सांगितलं होतं, पण त्यामध्ये आपण अजून 10,000 घरं देखील त्यांना ऍडिशनली बांधून देतोय. युद्धग्रस्तांसाठी तसेच प्लांटेशन वर्कर्स क्षेत्रातील इस्टेट कामगारांसाठी 50,000 घरे बांधण्याची वचनबद्धता 2017 मध्ये पंतप्रधानांनी 10,000 अतिरिक्त घरांचे बांधकाम सुरू करण्यासाठी करारावर स्वाक्षरी देखील केली आणि त्या अनुषंगाने काम देखील तिथं सुरू झालेलं आहे. या व्यतिरिक्त मदत पॅकेजमध्ये वीज ऊर्जा प्रकल्प आणि उत्तर दक्षिण रेल्वे विकासासाठी निधीचा देखील समावेश आहे आणि तो देखील आपण इम्प्लिमेंट केलेला आहे. म्हणजे आपण आतापर्यंत जाफना या राज्यामध्ये रेल्वे नेटवर्क नव्हतं, ते देखील आपण बनवून द्यायला श्रीलंकेला मदत केलेली आहे. शिक्षण, संपूर्ण बेटावर रुग्णवाहिका सेवा, लघु आणि मध्यम उद्योग विकास आणि प्रशिक्षण या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उच्च प्रभाव समुदाय विकास प्रकल्पांना मदत करत आहे. हाय इम्पॅक्ट कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट म्हणजे ज्याचा प्रामुख्यानं इम्पॅक्ट कोणावर होणार आहे तर कम्युनिटीज म्हणजे तिथे राहणाऱ्या लोकांवर होणार आहे. असे प्रोजेक्ट भारताकडून प्रामुख्यानं भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये राबवण्यात येत आहे आणि याचा परिणाम असा होतो की भारताबद्दलची चांगली भावना आपल्या शेजारील राष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये तयार होते. आता याचा काही इम्पॅक्ट मोठ्या प्रमाणावर श्रीलंकेमध्ये झालाय, अफगाणिस्तानमध्ये देखील झालाय. म्हणजे अफगाणिस्तानमध्ये आतापर्यंत अमेरिकेचं सैन्य होतं, त्याच्या आधी रशियाचं सैन्य होतं, पण तिथल्या लोकांना जेव्हा विचारलं गेलं की तुमच्यासाठी सर्वात चांगले लोक कोणते आहेत, त्यांनी देखील उल्लेख केला की भारताचे जे काही संबंध त्यांच्यासोबत आहे ते त्यांना खूप चांगले आहे, कारण भारतानं अशा पद्धतीनं अशी अफगाणिस्तानमधील नागरिकांना मदत केली आहे की त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट त्यांच्या राहणीमानावर झालाय. म्हणून तोच प्रकारचे कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट भारत श्रीलंकेमध्ये देखील राबवत आहेत. शिक्षण क्षेत्रात, रुग्णवाहिका क्षेत्रात, मग हेल्थ सेक्टरमध्ये देखील आपण विविध प्रकारचे प्रोजेक्ट श्रीलंकेमध्ये आपण इम्प्लिमेंट करतो आहे. आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी इमेज आहे ही 2020 ची इमेज आहे, पण ही आजही तेवढीच महत्वपूर्ण आहे कारण हे सगळे प्रोजेक्ट आज देखील चालू आहेत. आणि ही इमेज मी भारत सरकारच्या वेबसाईटवरून घेतलेली आहे. यामध्ये बघा की विविध एकूण 9 राज्य आहे श्रीलंकेचे, ज्याला इंग्रजीमध्ये प्रोव्हिन्सेस म्हणतात. त्यामध्ये हा जो नॉर्दर्न प्रोव्हिन्स आहे हा प्रामुख्याने इथं तामिळ मायनॉरिटी लोक राहतात आणि एकतर नॉर्दर्न प्रोव्हिन्स आणि दुसरा ईस्टर्न प्रोव्हिन्स पूर्वेकडील भाग. हा जो भूभाग आहे या भूभागामध्ये प्रामुख्याने तामिळ लोक राहतात आणि भारताचे मुख्यत्वे प्रोजेक्ट या 2 भागात तर आहेच आहे, पण उर्वरित भागात देखील उर्वरित राज्यांमध्ये देखील भारत समर्थित किंवा भारताने फंड केलेले प्रोजेक्ट चालूच आहेत. तर एवढे विविध प्रोजेक्ट भारतातर्फे श्रीलंकेमध्ये चालवण्यात येत आहे. म्हणजे एक प्रकारे ही जी मदत आहे ही जवळपास 3 ते 4 बिलियन डॉलरची मदत भारत तिथं श्रीलंकेला करतोय. आता महत्व काय तर हे महत्व थोडक्यात समजून घेऊया. यामध्ये प्रादेशिक विकासावर लक्ष केंद्रित करणे. भारताचा विकास शेजारच्या देशांशी घनिष्ठपणे जोडलेला आहे. श्रीलंका स्वतःच्या विकासाला चालना देण्यासाठी
दक्षिणेकडील अर्थव्यवस्थेशी एकीकरण शोधत आहे. फार महत्वपूर्ण. जर उद्या जाऊन भारत जर विकसित झाला तर त्याचा डायरेक्टली फायदा श्रीलंकेला होऊ शकतो, किंवा श्रीलंका जर विकसित झाला त्याचा इनडायरेक्टली फायदा भारताला देखील होऊ शकतो. आणि श्रीलंकेला भारताच्या अर्थव्यवस्थेसोबत कशा पद्धतीने जोडता येईल यासाठी देखील आपण प्रयत्न करतोय, की आपल्या विकासाचा फायदा कोणाला झाला पाहिजे, श्रीलंकेला झाला पाहिजे. आणि श्रीलंकेवर जी आर्थिक परिस्थिती आता आली होती, आर्थिक संकट आलं होतं, अशा प्रकारचं संकट परत दुबार श्रीलंकेवर येऊ नये त्यासाठी देखील भारत कटिबद्ध आहे. भौगोलिक स्थानाचा जर विचार केला तर श्रीलंका हे भारताच्या दक्षिणेकडील किनाऱ्याजवळ पाल्क समुद्र धुनीने वेगळे केलेले एक बेट आहे. या जवळीकीने दोन्ही देशांमधील संबंधांना आकार देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की भारताच्या खालचं जे आहे हिंद महासागर किंवा इंडियन ओशन, या इंडियन ओशन मध्ये भारताचा प्रभाव राहिला पाहिजे, हे भारताच्या अधिपत्याखाली क्षेत्र राहिलं पाहिजे, त्या अनुषंगाने भारत देखील प्रयत्नशील आहे. आणि तसे प्रयत्न श्रीलंकेने देखील करावे अशी भारताची तिथं भूमिका राहिलेली आहे. म्हणजे श्रीलंकेनं आपली जमीन कोणत्याही दुसऱ्या देशाला देता कामा नये, ज्या देशाचे भारतासोबतचे संबंध खराब असेल किंवा त्याचा विपरीत परिणाम भारतावर होऊ शकतो, अशा प्रकारचं काही देखील श्रीलंकेनं करू नये. जसं मी म्हटलं की चीन आपले पाय श्रीलंकेमध्ये रोवण्याचा त्याचा प्रयत्न आहे, आणि त्याचाच भाग म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलं की मोठ्या प्रमाणावर त्यांनी कर्ज दिलं, ज्याला इंग्रजीमध्ये डेब्ट ट्रॅप डिप्लोमॅसी म्हणतात. काय म्हणतात? डेब्ट ट्रॅप डिप्लोमॅसी. म्हणजे चीन काय करतो तर चीन आपल्या शेजारील राष्ट्रांना काय करतोय, पैशाने मदत करतोय. आणि हे पैशाने मदत करतोय म्हणजे काय, तर कर्ज देतोय. ठीक आहे. आता हे बांगलादेश असू द्या, पाकिस्तान असू द्या, नेपाळ असू द्या, श्रीलंका असू द्या, म्यानमार असू द्या, आपल्या सगळ्या शेजारील राष्ट्रांना त्यांनी कर्ज दिलेले आहेत आणि मोठे मोठे कर्ज दिले आहेत. आणि भारत या सगळ्या शेजारील राष्ट्रांना वारंवार सांगत आलेला आहे की हे कर्ज घेऊ नका, कारण हे कर्ज तुम्हाला जे दिलेलं आहे खूप मोठं कर्ज आहे आणि तुमची अर्थव्यवस्थेची ताकद नाही की हे कर्ज तुम्ही वापस करू शकता. आणि याचाच फायदा चीन घेतोय. आणि चीन काय करतोय, तुम्हाला या कर्जामध्ये ट्रॅप करतोय, फसवतोय. म्हणूनच या मुसद्देगिरीला काय म्हणतात, डेब्ट ट्रॅप मुसद्देगिरी किंवा डेब्ट ट्रॅप डिप्लोमॅसी. आणि हेच श्रीलंकेसोबत झालं. श्रीलंकेला कर्ज देत गेला, श्रीलंका घेती गेला. भारत कंटिन्युअसली वॉर्न करत होता की हे कर्ज घेऊ नका. आणि शेवटी काय झालं तर श्रीलंकेचा एक हंबानतोटा अख्खं बंदर चायनानं अधिकृत केलं, गिळंकृत केलं एक प्रकारे. 99 वर्ष लीज म्हणजे काय, तर 100 वर्ष ते बंदर आता चायनाचं झालंय. म्हणजे एकीकडे चायना तिथं अस्तित्वात आलाय. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं घटना होऊ नये म्हणून तिथं भारत सतर्क आहे. आणि भारत श्रीलंकेला देखील सांगत आहे की तुम्ही तुमच्या भूमीचा वापर भारताविरोधी कारवाईसाठी होणार नाही, याची शाश्वती आम्हाला द्या आणि त्या अनुषंगाने तुम्ही काम करा. उर्वरित गोष्टींसाठी तुम्ही आमच्यावर रिलाय राहू शकता. जेव्हा जेव्हा तुम्हाला मदत लागेल तेव्हा तेव्हा भारत तिथं पहिला देश राहील तुम्हाला मदत करणार. आणि भारताने सगळ्या देशांना, सगळ्या शेजारील राष्ट्रांना ठामपणे सांगितलेलं आहे की फक्त तुम्ही तुमच्या भूमीचा वापर भारत विरोधी कारवाईसाठी होणार नाही, याची शाश्वती जरी दिली तरी जेव्हा जेव्हा तुम्हाला मदतीची अपेक्षा असेल तेव्हा तेव्हा भारत तुमच्यासाठी तिथं सदैव उभा राहील. त्यानंतर हिंद महासागर हा व्यापार आणि लष्करी कारवायांसाठी धोरणात्मक दृष्ट्या महत्वाचा जलमार्ग आहे. आणि श्रीलंकेचे स्थान प्रमुख शिपिंग लेनच्या क्रॉस रोडवर असल्यामुळे ते भारतासाठी नियंत्रणाचे एक महत्वाचे ठिकाण आहे. म्हणजे भारताला जर आता ग्लोबल पॉवर बनायचं असेल तर ग्लोबल पॉवर बनण्यासाठी भारताला हिंद महासागरात स्वतःचं प्राबल्य दाखवणं फार आवश्यक आहे. आणि त्यामध्ये आपल्याला श्रीलंकेची आवश्यकता आहे. त्यानंतर आता हे झाले महत्व भारत आणि श्रीलंकेचे. आता आव्हाने कोणती आहेत, तर आव्हाने जसं मी तुम्हाला सांगितलं, जे प्रमुख आव्हान आहे दोन देशांमधलं ते म्हणजे मच्छीमारांची समस्या. जसं मी सांगितलं की श्रीलंकेचे मच्छीमार भारतात येण्याचं प्रमाण कमी आहे, पण भारतातले तामिळनाडू भागातील जे मच्छीमार ते मोठ्या प्रमाणावर जी सागरी सीमा आहे ती सागरी सीमा ओलांडून श्रीलंकेच्या पाण्यात जातात आणि तिथं मच्छीमारी करतात. आणि हे मच्छीमारी करतात तर काय, तर हे छोट्या जहाज नाही जात, हे मोठे मोठे ट्रॉलर्स घेऊन जातात. ट्रॉलर्स म्हणजे काय, तर या मोठ्या कमर्शियल शिप्स असतात ज्या काय करतात, समुद्राचं जे समुद्राची जी खालची पातळी असते तिला पूर्ण ओरबडून हे तिथं फिशिंग करतात, मच्छीमारी करतात. आणि त्यामुळे काय होतं, जे माशांचे अंडे असतात जे समुद्राच्या तळात तिथे ते देतात, ते पूर्ण अंडे तिथे मारल्या जातात. आणि त्यामुळे काय होतंय की श्रीलंकेच्या पाण्यामध्ये देखील मच्छींची संख्या, फिशची संख्या दिवसांगणी कमी होत आहे. आणि त्याच्यामुळे त्याचे विपरीत परिणाम श्रीलंकेच्या मच्छीमारांना भोगावे लागत आहे. तर मच्छीमारांची समस्या, श्रीलंकेने पाल्क समुद्रधुनी ओलांडून आपल्या प्रादेशिक पाण्यात भारतीय मच्छीमारांकडून बेकायदेशीर मासेमारी करण्याबद्दल दीर्घकाळ चिंता व्यक्त केली आहे.
आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषा ओलांडल्याबद्दल भारतीय मच्छीमारांना नियमित अटक देखील करण्यात येते. आणि या अनुषंगाने देखील भारत सरकार प्रयत्न करत आहे की भारतीय मच्छीमार तिकडे गेले नाही पाहिजे. त्यासाठी त्यांच्या टेक्नॉलॉजीचा देखील वापर करण्यात येतोय. जीपीएस प्रणाली देखील त्यांच्यावर लावण्यात येत आहे की जेणेकरून हे तिकडे गेले तर त्यांना श्रीलंकन नेव्ही अटक करते. आणि अशा विविध प्रकारच्या अटक आतापर्यंत झालेल्या आहेत. तर त्या होऊ नये म्हणून देखील भारत सरकार आणि श्रीलंकन सरकार काम करत आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आता हे जातात का बरं? आता तुमचा प्रमुख प्रश्न हाही असला पाहिजे की सर आपले मच्छीमार आपलं जवळपासचं पाणी सोडून तिकडे का बरं जातात, म्हणजे भारतीय सागरी सीमा ओलांडून का बरं जातात? त्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे विद्यार्थी मित्रांनो की या भारताच्या साईडचं जे पाणी आहे समुद्राचं, याच्यामध्ये मच्छींची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर कमी झाली. कारण आपल्या इकडे जी मच्छीमारी केली जाते ती कमर्शियल लेवलवर केली जाते. कमर्शियल लेवलवर केली जाते म्हणजे काय, जसं मी तुम्हाला सांगितलं की मोठ्या मोठ्या ट्रॉलर्स आणल्या जातात, मोठ्या मोठ्या कमर्शियल शिप्स आणल्या जातात आणि त्याच्या माध्यमातून ही जी मच्छीमारी चालू आहे याच्यामुळे जे मच्छ्यांचे अंडे आहेत ते नष्ट होत आहेत आणि त्यामुळे भारतीय पाण्यामध्ये मच्छ्यांची संख्या दिवसांगणे कमी होत आहे आणि ती कमी होत आहे म्हणून ते सागरी सीमा ओलांडून कुठे जात आहे, श्रीलंकेच्या पाण्यात जात आहे आणि तिथं जाऊन ते काय करत आहे, मच्छीमारी करत आहे. तर हा एक प्रमुख विषय, हा एक प्रमुख इश्यू भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान आहे आणि जेव्हा जेव्हा दोन्ही देशांची चर्चा होते तेव्हा हा विषय तिथं चर्चेला येतोच येतो. त्यानंतर दुसरा जो विषय आहे तो म्हणजे सीमा सुरक्षा आणि तस्करी. आता ही जी भारत श्रीलंकेची सीमा ही सच्छिद्र सीमा आहे. ठीक आहे. भारत श्रीलंका यांच्यातील सच्छिद्र सागरी सीमा सुरक्षा आणि अंमली पदार्थ आणि बेकायदेशीर स्थलांतरितांसह वस्तूंच्या तस्करीच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. त्या अनुषंगाने देखील दोघांमध्ये कंटिन्युअस एक्सचेंज होत राहतात. त्यानंतर कच्छा थीऊ बेट, आता हे देखील एक बेट आहे. हे बेट जवळपास 250 एकरचं बेट आहे विद्यार्थी मित्रांनो आणि 14व्या शतकात या बेटाचा उदय झाला होता. एक व्हॉल्कॅनिक इरप्शन झालं होतं, त्याच्यामुळे या बेटाची निर्मिती झाली आहे. आणि ऐतिहासिक दृष्ट्या जर आपण बघितलं तर हे बेट जो रामेश्वरमचा राजा होता त्याच्या अधिपत्याखाली होतं. पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील भारत आणि श्रीलंका दोन्ही देश क्लेम करत होते की हे आमचं बेट आहे. पण 1974 मध्ये एक करार झाला आणि त्या करारामध्ये भारत सरकारने हे बेट श्रीलंकेला अधिकृतरित्या हस्तांतरित केलं. तर हे जे कच्छा थीऊ बेट आहे हे ऑफिशियली जर आता बघितलं तर याच्यावर हे श्रीलंकेचं बेट आहे. पण यामध्ये सेंट थॉमस यांचं एक तिथं एक चर्च आहे आणि त्यांचा प्रत्येक वर्षी एक प्रोग्राम होतो मोठ्या प्रमाणावर. तर श्रीलंकन सरकारनं जे भारतीय तामिळनाडूच्या राज्यातून जे मच्छीमार आहे जे तिथं जातात त्यांना म्हटलं की तुम्ही त्या बेटावर जाऊ शकता, तुम्ही रेस्ट करू शकता, तुम्ही तिथं जेव्हा प्रोग्राम राहतो धार्मिक कार्यक्रमामध्ये तुम्ही सम्मिलित होऊ शकता, पण तुम्ही त्या बेटाच्या अवतीभोवती मासेमारी करू शकत नाही. अशा प्रकारचं वॉर्निंग श्रीलंकन सरकारनं तामिळनाडूतील मच्छीमारांना दिलाय. पण तरी हे मच्छीमार काय करतात, हे तिथं जाऊन मासेमारी करतात. आणि तामिळनाडू सरकारचं देखील हे धोरण राहिलेलं आहे की हे कच्छा थीऊ बेट जे भारताने 1974 मध्ये श्रीलंकेला दिलं हे चुकीचं आहे, ते बेट अजूनही आपलंच आहे. अशा प्रकारची भूमिका तामिळनाडूची आहे. म्हणजे याच्यावरून अजून देखील वाद आहे. भारताने 1974 मध्ये कच्छा थीऊ बेट करारांतर्गत बेटावरील श्रीलंकेचे सार्वभौमत्व मान्य केले. तथापि तामिळनाडू दावा करतो की कच्छा थीऊ भारतीय भूभागात येतो म्हणून. म्हणजे यावर देखील अजून भारतांतर्गत आता वाद सुरू आहे. तामिळनाडूचं म्हणणं आहे तो आपला आहे, पण श्रीलंकेला आपण 1974च्या करारांतर्गत ते त्यांना दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर तामिळ वांशिक समस्या, श्रीलंकेतील वांशिक संघर्ष विशेषतः तामिळ अल्पसंख्याकांचा समावेश असलेला भारत श्रीलंका संबंधामध्ये एक संवेदनशील विषय आहे. ठीक आहे. भारताला ऐतिहासिक दृष्ट्या श्रीलंकेतील तामिळ समुदायाच्या कल्याणाची आणि अधिकारांची काळजी आहे आणि त्या अनुषंगानं जेव्हा जेव्हा भारत श्रीलंका संबंधाचं भारत श्रीलंकेमध्ये जे अधिकारी आहेत त्यांच्या लेवलवर काही चर्चा होते किंवा भारताचे प्रधानमंत्री श्रीलंकेत जातात किंवा श्रीलंकेचे पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष भारतात येतात, तेव्हा तेव्हा हा मुद्दा तिथं चर्चेला येतोच येतो. म्हणजे भारत सरकार तामिळ वांशिक स्थितीला घेऊन फार जास्त काय संवेदनशील भूमिका तिथं त्यांची राहिलेली आहे. आता हे कच्छा थीऊ बेट कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो, हे बघा. तर हे जे आहे रामेश्वरम पासून इथं कच्छा थीऊ बेट आहे. ठीक आहे. तर हे कच्छा थीऊ बेट ऍक्च्युअली हिस्टोरिकली बघायला गेलं तर हे रामेश्वरमच्या राजाचं होतं, पण 1974चा जो करार झाला त्या अंतर्गत भारतानं हे बेट कोणाला दिलं, श्रीलंकेला दिलेलं आहे. पण अजून देखील तामिळनाडू काय म्हणताय की हे बेट आमचंच आहे म्हणून. ठीक आहे. त्यानंतर चीनचा प्रभाव हा खूप महत्वाचा विषय. जसं मी तुम्हाला सांगितलं की चीन भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर मदत देऊ करत आहे आणि स्वतःचे पाय तिथं रोवण्याचा प्रयत्न करत आहे की जेणेकरून भारताला काय केलं पाहिजे, एक प्रकारे एक कंट्रोल करण्यासाठी संपूर्ण आपल्या शेजारील राष्ट्रांमध्ये तो पाय रोवतोय.
तर चीनचा प्रभाव पायाभूत सुविधा प्रकल्पामध्ये चीनची गुंतवणूक आणि हंबानतोटा बंदराच्या विकासासह श्रीलंकेवर चीनचा वाढत्या आर्थिक आणि धोरणात्मक प्रभावाबद्दल भारताने चिंता व्यक्त केली आहे. यामध्ये प्रामुख्याने हंबानतोटा बंदर तर ते आता चीनला 99 वर्षांसाठी लीजवर देण्यात आलेला आहे, पण कोलंबो पोर्ट सिटी प्रोजेक्ट जो होता त्याच्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर कर्ज चीननी श्रीलंकेला दिलं होतं. ते पैसे देखील ते वापस करण्यास असमर्थ राहिले, म्हणून आता हंबानतोटा तो त्यांनी घेऊन टाकलं, पण उर्वरित जे कर्ज आहे ते त्यांना टप्प्याटप्प्याने आता देणं भाग आहे. याकडे भारताच्या स्वतःच्या हितासाठी आव्हान म्हणून पाहिले गेले आहे. आणि हे फक्त श्रीलंकेसोबत होत नाही, हे बांगलादेशलाही मोठ्या प्रमाणावर कर्ज चीननं दिलेलं आहे, पाकिस्तानलाही दिलं आहे, नेपाळलाही दिलंय. म्हणजे एक प्रकारे काय होत आहे, मधात भारत आणि भारताला काय केलं जात आहे, तर सर्कल केलं जात आहे, कंट्रोल केलं जात आहे. म्हणजे या सर्कलमध्ये फसवलं जात आहे. या पॉलिसीला, या धोरणाला, चीनच्या धोरणाला इंग्रजीमध्ये म्हणतात स्ट्रिंग ऑफ पर्ल्स पॉलिसी. स्ट्रिंग ऑफ पर्ल्स पॉलिसी, लक्षात ठेवा हे शब्द. स्ट्रिंग ऑफ पर्ल्स म्हणजे काय, तर पर्ल म्हणजे मोती. तर भारत मधात आहे आणि भारताच्या वरती नेपाळ, या नेपाळमध्ये सुद्धा एक मोती चिन्ह रोवलं आहे. मग नेपाळच्या नंतर बांगलादेशमध्ये एक मोती टाकलाय, इथं पाकिस्तानमध्ये मोती टाकलाय, खाली श्रीलंकेमध्ये, श्रीलंकेच्या खाली मालदीव्स मध्ये, ठीक आहे, इथं अफगाणिस्तानमध्ये. तर तुम्ही याला सगळ्यांना जोडलं तर काय आहे, एक स्ट्रिंग बनते, ठीक आहे, एक तार बनते. आणि मधात कोण आहे, भारत. या तारेच्या मधात भारताला फसवण्याचा प्रयत्न चीन करतोय. तर हे भारताचं जे वाढतं प्राबल्य आहे त्याला एक प्रकारे काय चॅलेंज करतोय चीन, आणि भारताला त्याच्याच भूभागात रोखण्याचा एक प्रकारे प्रयत्न चीन तिथं करतोय. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. म्हणून चीनचा प्रभाव कमी करणं हे भारतासाठी काळाची गरज आहे आणि विविध माध्यमातून आपण करतोच आहे. त्यासाठी जे प्रमुख धोरण भारतानं अवलंबलं पाहिजे ते म्हणजे कोणतं, तर गुजराल डॉक्ट्रिन, गुजरालचा सिद्धांत, जो मी तुम्हाला काल सांगितला, तो आपण आपल्या शेजारील राष्ट्रांच्या बाबतीत तर आपण वापरायलाच हवा. हे बघा, विविध प्रोजेक्ट्स जे भारत करतोय, एक तर संपूर्ण पॉवर प्लांट, हा सोलार पॉवर प्लांट भारत तिथं बनवण्याला मदत करतोय चीनला. त्यानंतर हंबानतोटा पोर्ट हे खाली येतं. तर हे पोर्ट जे होतं याच्यासाठी चीननं श्रीलंकेनं कर्ज घेतलं होतं, पण ते कर्ज देण्यास श्रीलंका असमर्थ राहिला आणि शेवटी हे बंदर 99 वर्षाच्या लीजसाठी चीननी घेऊन टाकलं. म्हणजे तिथं चीनी सरकार, चीनी कंपनी आहे, चीनचे संरक्षण यंत्रणा आहे, सगळं आता तिथं चीनचे लोक बघतात त्याला. म्हणजे एक प्रकारे काय झालं, तर चीननं आपले पाय श्रीलंकेमध्ये रोवले आहे. आणि इथं देखील काय होते, तर एक जहाज, चीनचं हेरगिरी करणारं जे जहाज आहे ते इथं येतं आणि ते इथून भारतावर हेरगिरी करण्याचा प्रयत्न करतो. यासाठी देखील भारतानं श्रीलंकेला सांगितलंय की तुम्ही चीनला सांगा की इथं जे हेरगिरी करणारं जहाज आहे ते आलं नाही पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर कोलंबो पोर्ट सिटी प्रोजेक्ट सुद्धा चीन डेव्हलप करत आहे. लोटस टावर, इथलं एक नोरो चोचल नावाचं हे बंदर आहे, ते देखील चीन डेव्हलप करत आहे. आणि भारताचे प्रोजेक्ट जर बघितले तर प्रामुख्यानं नॉर्दर्न भागात आहे, उत्तरेकडे आहे. त्यामध्ये जाफना राज्यामध्ये जसं एक कनकेसुथराई पोर्ट, मी जे तुम्हाला म्हटलं, फेरी सर्व्हिसेस, बोट सर्व्हिस सुरू झाली आहे आपली. मग नॉर्दर्न रेल्वे ट्रॅक, पलाय सिव्हिलियन एअरपोर्ट, एक एअरपोर्ट आपण बनवून दिलेलं आहे. नॉर्दर्न हाऊसिंग प्रोजेक्टचे कार्यक्रम, जवळपास 70,000 घर, 60,000 घर आपण बनवून द्यायचं ठरवलेलं आहे. तर हे जे विविध कार्यक्रम आहे हे भारताकडनं देखील श्रीलंकेला जी मदत आहे त्या अंतर्गत हे करण्यात येत आहे. ठीक आहे. आता पुढील मार्ग काय, हे सगळं झालं. आतापर्यंत आपण पूर्ण इतिहास आपण समजून घेतलाय, संबंध कसे आहे, ते महत्व काय आहे श्रीलंकेचं हे देखील आपण बघितलेलं आहे. आता पुढील कार्यक्रम काय, तर आर्थिक सहकार्य वाढवणे. सध्या परिस्थितीत भारत आणि श्रीलंकेचा जो व्यापार आहे हा जवळपास $4 बिलियन आसपास आहे. ठीक आहे. आणि यामध्ये भारताची निर्यात श्रीलंकेला जास्त आहे आणि श्रीलंकेची निर्यात भारताला कमी आहे. म्हणजे फायदा भारताला जास्त होतोय. तर आपण त्या दृष्टिकोनातून देखील प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त श्रीलंकेला कसा फायदा झाला पाहिजे या मुक्त व्यापार कराराचा, त्या अंतर्गत देखील आपण श्रीलंकेला मार्गदर्शन करतोय. तर आर्थिक सहकार्य वाढवणे हे प्रमुख आपला उद्देश आहे. बाह्य गुंतवणुकीचा समतोल राखणे. बाह्य म्हणजे काय, तर ठीक आहे, भारतानं श्रीलंकेमध्ये गुंतवणूक करणं वेगळी गोष्ट आहे, पण बाहेरील जे देश आहेत, जसं चीन झाला, अमेरिका झाला, ब्रिटन झाला, हे काय करत आहे, हे श्रीलंकेला भारताविरुद्ध भडकवण्यासाठी मदत करतात. आणि त्याच्या दृष्टिकोनातून देखील भारत सतर्क राहतोय. तर इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध राखणे आवश्यक असताना भारत आणि श्रीलंका या दोघांनीही आपले द्विपक्षीय संबंध मजबूत राहतील आणि बाह्य शक्तींचा अनावश्यक प्रभाव पडणार नाही याची खात्री करावी. त्यानंतर सुरक्षा सहकार्य मजबूत करणे.
ठीक आहे, तामिळ वांशिक समस्येला संबोधित करणे आणि त्यासाठी प्रामुख्याने 13वी घटना दुरुस्ती लवकरात लवकर लागू करणे ही काळाची गरज आहे आणि पीपल टू पीपल कनेक्टिव्हिटी वाढवते. जर एवढ्या जरी गोष्टी दोन देशांमध्ये झाल्या तर बऱ्या प्रमाणावर आपले संबंध परत वृद्धिंगत होऊ शकतात. आता वर्तमान संबंध जर आपण बघायला गेलं तर रिसेंटली मागील 1.5 वर्षामध्ये पहिले श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष भारताच्या दौऱ्यावर आले. ठीक आहे, त्यानंतर भारताचे पंतप्रधान श्रीलंकेच्या दौऱ्यावर देखील गेले आणि काही महत्वपूर्ण काही करार तिथं झाले ते आपण थोडक्यात बघूया. तर श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी आपला पहिला परदेश दौरा भारताला केला. तो कधी केला होता? डिसेंबर 2024, म्हणजे सप्टेंबर 2024 मध्ये हे अनुरा कुमार दिसानायके यांची निवडणूक झाली आणि ही निवडणूक श्रीलंकेच्या अस्थिरतेच्या काळानंतरची पहिली निवडणूक होती. म्हणून ही फार महत्वपूर्ण निवडणूक होती विद्यार्थी मित्रांनो. आणि या निवडणुकीपासून एक प्रकारची स्थिरता, एक प्रकारची राजकीय स्थिरता श्रीलंकेला मिळाली आहे आणि त्या अनुषंगाने देखील आता भारतासाठी एक चांगली घटना आहे ती. आणि त्या अनुषंगाने देखील भारतासोबतचे संबंध श्रीलंकेचे आता वृद्धिंगत होण्यासाठी एक नवीन एक चॅप्टर तिथे आता उघडला आहे. तर यांचा पहिला जो दौरा होता श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांचा, तो पहिला विदेशी दौरा त्यांनी भारतात केला. म्हणजे एक प्रकारे त्यांनी देखील दाखवून दिलं की तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे, म्हणजे जेव्हा जेव्हा मदतीची आवश्यकता असते तेव्हा तेव्हा भारत श्रीलंकेच्या मागे खंबीरपणे उभा राहतो. त्यामुळेच त्यांचा पहिला दौरा कुठे झाला? भारतात झाला. या भेटी दरम्यान सामायिक भविष्यासाठी भागीदारीला चालना देणे या शीर्षकाचे एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आले. ठीक आहे, म्हणजे जॉईंट विजनवर एक तिथं डिस्कशन झालं आणि त्या अनुषंगानं एक जॉईंट स्टेटमेंट तिथे इश्यू करण्यात आलं. तर हे अनुरा कुमार दिसानायके यांची पंतप्रधान मोदींसोबत भेट डिसेंबर 2024 मध्ये भारतात झाली. आणि याच्याच बदल्यात आपले पंतप्रधान 2025 एप्रिल महिन्यात 2025 मध्ये श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेला भेट दिली आणि सप्टेंबर 2024 मध्ये राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भेट देणारे ते पहिले परदेशी नेते ठरले. म्हणजे एक प्रकारे काय आहे तर हे दर्शवतं की भारत सरकारचं शेजारील प्रथम धोरण, नेबरहुड फर्स्ट पॉलिसी या अंतर्गत आपण पहिलं प्राधान्य कोणाला देत जर असेल तर ते कोण आहे? आपले शेजारील राष्ट्र. श्रीलंकेने पंतप्रधान मोदींना मित्र विभूषण हा प्रतिष्ठित पदक प्रदान केलं, जो कोणत्याही परदेशी नेत्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. हे लक्षात ठेवा, पूर्व परीक्षेत तुम्हाला विचारल्या जाऊ शकतो. तर मित्र विभूषण हा पुरस्कार दिला. म्हणजे एक प्रकारे हे दर्शवतं की भारत श्रीलंकेचे संबंध हे एक वेगळ्या लेवलवर आता जाऊन पोहोचलेले आहे. त्यानंतर आता करार कोणते झाले तर संरक्षण आणि सामरिक सहकार्य जे झालं त्यामध्ये सामरिक आणि सागरी सहकार्य वाढवण्यासाठी भारत श्रीलंका यांच्यात एक ऐतिहासिक संरक्षण करार करण्यात आला. आता या कराराअंतर्गत श्रीलंकेने भारताला आश्वासन दिले की त्यांच्या भूभागाचा वापर भारताच्या सुरक्षा हिताविरुद्ध केला जाणार नाही. ठीक आहे, पंतप्रधान मोदींनी या आश्वासनाचे स्वागत केले आणि याला दोन्ही शेजारी देशांमधील सखोल विश्वास आणि सामरिक समन्वयाचे प्रतीक म्हणून म्हटले. यामध्ये भारताचा मुख्य उद्देश कोणाला टार्गेट करणार होता? चीनला, की हिंदी महासागर क्षेत्रातील चीनी प्रभावाला प्रतिसंतुलन म्हणून याकडे पाहिले जात आहे. की भले हंबानतोटा हे जे बंदर आहे हे चीननं घेतलं आहे, पण त्याचा देखील वापर चीननं भारत विरोधी कारवाईसाठी करू नये याची शाश्वती श्रीलंकेनं भारताला दिलेली आहे. आणि असं जर काही झालं तर श्रीलंका तिथं कारवाई करण्यास कटिबद्ध राहील. त्यानंतर श्रीलंका भारताच्या शेजारील प्रथम धोरण आणि सागर या इनिशिएटिव्ह अंतर्गत मतलब सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन मध्ये एक महत्वाचा भागीदार आहे. आता या सोबतच ऊर्जा, डिजिटल, व्यापार आणि विकास सहकार्य यामध्ये देखील काही करार करण्यात आले. त्यामध्ये ऊर्जेमध्ये त्रिकोमली ऊर्जा केंद्र म्हणून विकास, त्रिकोमली जे पोर्ट आहे त्याच्यामध्ये स्वच्छ ऊर्जा, संपूर्ण सौर ऊर्जा प्रकल्पाचे आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. डिजिटल पायाभूत सुविधा, जसं मी तुम्हाला म्हटलं युपीआयचा वापर जो भारतात होतोय, म्हणजे आपण जे डिजिटल पेमेंट करतो त्या युपीआयच्या ऍपच्या माध्यमातून आता श्रीलंकेमध्ये देखील पेमेंट होणार आहे. आरोग्य सेवा, व्यापार सुलभता आणि प्रादेशिक विकास ही लक्ष केंद्रित होती. चौथं, भारतीय अनुदान सहाय्यासाठी पूर्व प्रांताच्या आराखड्यावर स्वाक्षरी करण्यात आली. म्हणजे पूर्वेकडील जे राज्य आहे त्यांचा विकासासाठी भारतानं मदत करणार अशी देखील आश्वासन श्रीलंकेला दिलेलं आहे. तर हे काही वर्तमानातील काही करार आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता बघा याच्यातील महत्वाचे जे बंदर आहेत, पोर्ट्स आहेत श्रीलंकेचे, ते कोणते कोणते आहे? एक तर पोर्ट ऑफ हंबानतोटा जे दक्षिणेकडील आहे. आता हे पोर्ट कोणाकडे आहे? 99 वर्षासाठी हे पोर्ट कोणाला देण्यात आलंय? चायनाला देण्यात आलाय. कारण श्रीलंकेने कर्ज घेतलं होतं, ते कर्ज वापस करण्यास श्रीलंका असमर्थ राहिलं, तर शेवटी श्रीलंकेने हे बंदर त्यांचं काय केलं, हे केलं, म्हणजे घेऊन टाकलं 99 वर्षासाठी. आणि आता जे आपण ऊर्जा क्षेत्रामध्ये जे सहकार्य करतोय श्रीलंकेसोबत, ते कोणत्या पोर्टवर करतोय? त्रिकोमली जे पूर्वेकडे आहे.
त्यानंतर जे नॉर्थचं जे पोर्ट आहे ते कनकेसुथराई, जसं आपली जी बोटची सर्व्हिस आहे त्यासाठी आपण इथं देखील मदत करतोय. आणि महत्वाचं म्हणजे पोर्ट ऑफ कोलंबो आणि खालचं पोर्ट ऑफ गाले. तर हे महत्वपूर्ण बंदर आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. परीक्षेत प्रश्न विचारल्या जाऊ शकतो. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो भारत श्रीलंकेचे संबंध याचा ऐतिहासिक पार्श्वभूमी कशी राहिली आहे, सद्य परिस्थितीत संबंध कसे आहेत आणि आतापर्यंतचा संबंधाचा कार्यकाळ कसा राहिला हे देखील आपण बघितलेला आहे. कोणते कोणते विविध प्रोजेक्ट्स भारत श्रीलंकेमध्ये राबवतोय त्या अनुषंगाने देखील आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलंय. याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवा, स्ट्रिंग ऑफ पल्स मी तुम्हाला सांगितलं आणि डेप्थ ट्रॅप डिप्लोमॅसी, म्हणजे चीनकडून ज्या पद्धतीनं भारताच्या शेजारील राष्ट्रांना प्रभावित करण्यासाठी जे सतत प्रयत्न केले जातात त्यामध्ये या दोन गोष्टीचा उल्लेख आलाच पाहिजे. एक म्हणजे काय, तर डेप्थ ट्रॅप डिप्लोमॅसी म्हणजे आपल्या शेजारील राष्ट्रांना कर्जाचं आमिष दाखवून ते कर्ज जास्तीत जास्त कर्ज घ्यायला त्यांना मजबूर करत आहे आणि त्याच्यामुळे काय होत आहे, त्यांची तेवढी ऐपत राहते की ते कर्ज वापस करू शकतात, म्हणजे शेवटी ते ट्रॅप करत आहे आणि त्यांना बंधक बनवून टाकत आहे. आणि दुसरं स्ट्रिंग ऑफ पल्स म्हणजे आपल्या शेजारील राष्ट्रांमध्ये एक प्रकारचं त्यांना एक आभास निर्माण करून की आम्ही तुम्हाला मदत करतोय, पण त्या मार्फत ते काय करताय, भारताला कंट्रोल करायचा, बंदिस्त करायचा प्रयत्न करताय. या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण भारत आणि श्रीलंकेच्या संबंधाचा संपूर्णपणे एक अनालिसिस आपण केलेला आहे. तुम्हाला जर काही डाऊट असतील तर तुम्ही माझ्या नंबरवर, पर्सनल नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. त्यामध्ये 8806242059 या नंबरवर तुम्ही कोणतेही उत्तर तुम्ही लिहून पाठवू शकता किंवा तुम्हाला काही क्वेरी असेल या लेक्चरची तरी तुम्ही ते व्हॉट्सअप करू शकता किंवा डायरेक्टली कॉल करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.